माझ्या ज्येष्ठ भगिनी माननीय न्यायमूर्ती विभा कंकणवाडी मॅडम, माननीय न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके मॅडम, या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले आणि माझ्यासाठी गुरुस्थानी असलेले माजी न्यायमूर्ती एस.बी. देशमुख साहेब, या अहमदनगर जिल्ह्याचे लाडके जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लाड गट्टा साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष आणि अहमदनगरचे लाडके असलेले उमाप साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे इतर सदस्य उदय वारुंजीकर साहेब, वसंतरावजी साळुंके साहेब, अमोल सावंत साहेब, जयंत जयभावे साहेब, ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे गुरु माझ्या पिढीतल्या सर्व वकिलांचे असलेले सुधाकर आव्हाड साहेब, अहमदनगरचे DGP सतीश पाटील साहेब, आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण जे उपस्थित आहोत, हा जो कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष गोगळे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम. आज मला या ठिकाणी उपस्थित होताना मनस्वी आनंद होतो आहे आणि या कार्यक्रमाचा मी भाग होऊ शकलो याचा मला विशेष आनंद आहे. आज फक्त 200 वर्षाचा कार्यक्रम आपण साजरा करत नाही आहोत, तर आपण आज अहमदनगर जिल्ह्यातल्या ज्येष्ठ वकिलांचा आज जो सत्कार केला, हा सत्कार करताना जो आनंद मला मिळाला त्यामध्ये सुद्धा मी सहभागी होऊ शकलो, याबद्दल मी अहमदनगर बार असोसिएशनचे खास आभार मानतो. आज आपण 200 वर्षाचा इतिहास अहमदनगर जिल्ह्याच्या न्यायिक व्यवस्थेचा साजरा करत आहोत. 200 वर्ष हा इतिहास बघत असताना आपण बरीचशी स्थित्यांतर यामध्ये पाहिली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली ही न्यायव्यवस्था आपल्याला आज एका रॉबस्ट अशा न्यायव्यवस्थेपर्यंत घेऊन आलेली आहे. पेशव्यांचा काळ संपल्यानंतर 1823 मध्ये इंग्रजांच्या अधिपत्याखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर सोडून इतर तालुक्यामध्ये सुद्धा न्यायालयांची स्थापना झाली. त्यानंतर 3 ते 4 वर्षामध्ये इथे जिल्हा न्यायालय रेग्युलर स्वरूपाचं निर्माण झालं. या मागच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर एक उत्कृष्ट प्रकारची न्यायव्यवस्था आणि पूर्ण महाराष्ट्राला इवन देशाला गाईड करणारी अशी व्यवस्था अहमदनगर जिल्ह्यात निर्माण झाली हे आपल्याला दिसतं. आणि याचं मूळ श्रेय अहमदनगर जिल्ह्यामध्ये वकील व्यवसायामध्ये असलेल्या सर्वांचं आहे. या जिल्ह्यातनं कितीतरी ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय काम करणारे विधिज्ञ, न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे कितीतरी विधिज्ञ यामधनं आपल्याला निर्माण झालेले दिसतात. त्यापैकी न्यायमूर्ती एस.बी. मसे साहेब यांच्यासमोर माझ्या वकिलीची सुरुवात झाली ते अहमदनगर जिल्ह्याचे. माझ्या वकिलीची सुरुवात औरंगाबादला झाली. ती माननीय संतोष बोरा साहेब जे माझे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या ऑफिसला मी सुरुवात केली. त्यानंतर मी माननीय न्यायमूर्ती एस.बी. देशमुख साहेबांसमोर माझ्या वकिलीची सुरुवात मध्ये
खूप चांगलं काम करू शकलो. यामुळे माझ्या स्वतःच्या सुद्धा वकिलीच्या डेव्हलपमेंटमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व या ज्येष्ठ मंडळींचा मोठा सहभाग मला लाभलेला आहे. आणि त्यानंतर आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मी बरीचशी ज्येष्ठ मंडळी ज्यांची मी वकिली पाहिलेली आहे अशा सगळ्यांचा सत्कार करताना सुद्धा मला त्यामुळे खास करून आनंद होत आहे. 200 वर्षाच्या इतिहासानंतर मागच्या काळामध्ये आपण जी ज्युडिशरीमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये डेव्हलपमेंट पाहिली, यातनं शिकून आपल्याला ही व्यवस्था अजून मजबूत कशी करता येईल याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रणी आहे. आपल्याकडे सर्वात जास्ती सेशन जजेस आहेत. आपल्याकडे जजेसची संख्या पण मुबलक प्रमाणामध्ये आहे. परंतु त्याच प्रमाणामध्ये प्रकरणांची पेंडन्सीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर आज या दिवशी आपण सर्वांनी ही प्रकरणं लवकरात लवकर कशी निकाली काढता येतील आणि आपला यात सहभाग कसा असू शकेल याचा विचार करणं गरजेचं आहे. आता ज्या पद्धतीने प्रकरणांची संख्या वाढते आहे, नवीन नवीन कायदे येत आहेत, त्याप्रमाणे नवीन नवीन पद्धतीचे लिटिगेशन आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ही प्रकरणं संपवण्यासाठी आपल्याला रेग्युलर न्यायव्यवस्थेबरोबरच जे अल्टरनेट पद्धत आपण मीडिएशन कॉन्सिलेशन या पद्धतीची आहे, यामध्ये सुद्धा आपला मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणं गरजेचं आहे. माझी सर्व वकिलांना या निमित्ताने विनंती आहे, पक्षकारांना माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण ह्या अल्टरनेट सिस्टीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, जेणेकरून न्यायव्यवस्थेवरती येणारा ताण आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकू. सर्व न्यायाधीश मंडळी आपल्या पद्धतीने लवकरात लवकर निकाल देण्याचा काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु प्रकरणांची संख्या बघता ही सिस्टीम ही पद्धत कुठेतरी नक्कीच कमी पडते हे पण आपल्याला मान्य केलं पाहिजे. त्यामुळे या अल्टरनेट सिस्टीम्सकडे आपण आशेने बघितलं पाहिजे आणि त्यामध्ये पूर्ण सहभाग नोंदवला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्या ज्येष्ठ भगिनी एक अहमदनगर जिल्ह्यातल्या सुपुत्र, या जिल्ह्याविषयी या बारविषयी या कोर्टामध्ये त्यांनी काम केलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे नक्कीच माझ्यापेक्षा आपल्याशी शेअर करण्यासाठी जास्ती शब्द आहेत याची मला कल्पना आहे आणि ते ऐकण्यासाठी मी पण आपल्या इतकंच आतुर आहे. त्यामुळे मी माझे 2 शब्द संपवतो आणि परत एकदा मी अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगरमधली सर्व वकील मंडळी, अहमदनगर जनतेचे विशेष अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Thank you so much, sir. We extend our sincere gratitude, Honorable Lordship, for your enlightening words and meaningful contribution towards judiciary and judicial system. It is with great anticipation and honor that we introduce our today's guest, Honorable Ladyship Justice Srimati Urmila Sachin Joshi Phalke, who will be gracing us with her wisdom and expertise. She worked as public prosecutor in District and Session Court at Ahmednagar from 2006 to 2008. She joined as District and Session Judge on 15 June 2008. Honorable Lordship was elevated as Additional Judge of the esteemed High Court of Bombay on 6 June 2022. I would like to call upon Honorable Lordship Justice Srimati Urmila Joshi Phalke to enlighten everyone with some words of wisdom. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माझ्या ज्येष्ठ भगिनी माननीय न्यायमूर्ती विभा कंकणवाडी मॅडम आणि माझे कनिष्ठ बंधू श्री चपळगावकर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सिनियर ज्यांच्या ऑफिसपासून माझ्या वकिलीची सुरुवात झाली आणि ते माजी न्यायमूर्ती श्री S.B. देशमुख साहेब, त्यानंतर या बार काउन्सिलचे अध्यक्ष श्री नरेश गुगळे,
या कार्यक्रमास मुद्दामहून उपस्थित असलेले महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष श्री उमापसाहेब, आणि आपण एक विसरला की वारुंजीकर पण आमच्या नगरचेच आहेत. त्यांना कदाचित आपल्याला माहिती नसेल. मी त्यांना म्हटलं की तुम्ही सांगितलं नाही का. तर या कार्यक्रमास उपस्थित असलेले नगरचे सुपुत्र श्री वारुंजीकर आणि आमचे सुधाकर अब्बाड साहेब, या कार्यक्रमास उपस्थित असलेले औरंगाबादचे श्री साळुंके साहेब आणि नाशिकचे जायबाई साहेब, ज्यांच्या जिल्ह्यामध्ये मी काम केलं, आणि या नगर बारचे सगळे सन्माननीय सदस्य. या कार्यक्रमास आपण मला मुद्दामहून आमंत्रित केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्वांची आभारी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्याच्या द्विशतक पूर्तीनिमित्त आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं म्हणजे आमचं अहमदनगर हे कानामात्रा नसलेलं शहर. त्याच्यामुळे जसं मगाशी सिनियर ॲडव्होकेट श्री सुधाकर अव्वाड यांनी सांगितलं की नगरी म्हणून आम्हाला हिणवलं जायचं. कधी कधी असंही म्हटलं जायचं की नगरमधला र काढला तर हे सगळे काय आहेत, नग आहेत. तर असंही एक नाव आपल्याला आहे. आणि तसंच हे शहर जे आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आपल्याला माहिती असेल इथला भुईकोट किल्ला जो आहे, त्या भुईकोट किल्ल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंडित जवाहरलाल नेहरूपासून महात्मा गांधींपर्यंत या सगळ्यांचा काही काळ त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. लोकमान्य टिळक या ठिकाणी राहिलेले आहेत. असं हे शहर. तसं या शहराला नुसती ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही तर संतांची पार्श्वभूमी पण आहे. संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती या नेवासा जिल्ह्यात, आमच्या जिल्ह्यात लिहिलेली आहे. तर असं संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पुनीत झालेलं हे शहर आहे. सहकाराची मुहूर्तमेढ पण या शहरात सुरू झाली आणि एकमेका सहाय्य करू ओगे धरू सुपंत हे जे काही स्लोगन आहे किंवा घोषणा आहे ती पण याच शहराने दिली. त्यामुळे असं हे आमचं अहमदनगर शहर आहे. अजून आम्ही असं म्हणतो की अहमदनगर शहर नाही, एक ते मोठं गाव आहे. आणि तुम्ही जर रस्त्याची परिस्थिती बघितली तर तुम्हाला ते जाणवेल की हे एक मोठं आमचं गावच आहे. त्याला शहर आम्ही अजून म्हणत नाही. आता आपण असं बघितलं की जशी अहमदनगर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशी अहमदनगर जिल्हा न्यायालयाला सुद्धा आहे. आपण सगळ्याच वक्त्यांकडनं ऐकलं की कधी हे न्यायालय सुरू झालं तर नियमित जिल्हा न्यायाधीश रेग्युलर डिस्ट्रिक्ट जज असलेले हे न्यायालय या ठिकाणी सन 1827ला सुरू झालेलं असलं तरी सन 1823 पासून अपेलेट ज्युरिस्डिक्शन असलेले श्री W चामियान यांनी या ठिकाणी काम पाहिले आणि न्यायमूर्ती श्री महादेव गोविंद रानडे यांनीही या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. ते सन 1891 ते 1895 पर्यंत. मी या न्यायालयाचा एक भाग आहे, या न्यायालयीन सिस्टीमचा एक भाग आहे आणि या निमित्त मला या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आपण सर्वांनी दिली, याबद्दल मी खरंच आपली अत्यंत आभारी आहे. 200 वर्ष या न्यायालयाने पूर्ण केले. 200 वर्ष हा म्हणजे काही खूप छोटा काळ नाही. या 200 वर्षात अनेक विधिज्ञांनी व न्यायाधीशांनी आपल्या या न्याय क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. अनेक विधिज्ञांनी केवळ वकिली हा व्यवसाय म्हणून स्वीकारला नाही तर समाजकारण आणि राजकारण करून नावलौकिक मिळवला. त्यापैकी काहींच्याबद्दल मी फक्त ऐकलं तर काहींना प्रत्यक्ष काम करताना बघितलं. ज्यांना प्रत्यक्ष काम करताना बघितलं त्यापैकी बहुतेक लोकांचा सत्कार आपण या ठिकाणी आज केला. आणि हा सत्कार करताना खरं म्हणजे बऱ्याच वेळा असं असायचं की समोर मी बसलेली असायची आणि इथे सत्कार किंवा कुठेतरी या मुली बसल्या आहेत त्या ठिकाणी बसलेली असायची किंवा हातामध्ये घेऊन ट्रे घेऊन त्या हातामध्ये देण्यासाठी यायची. तर या अशा जिल्हा न्यायालयामध्ये मलाही या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली, हा खरंच मी माझं भाग्य समजते. आता ज्या काहींच्याबद्दल मी जे ऐकले त्यातलं उदाहरणार्थ 2 नावं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. ते म्हणजे ॲडव्होकेट कैलासवासी ॲडव्होकेट श्री CB अठरे पाटील व ॲडव्होकेट श्री पंढरीनाथ कानवडे. अशी कितीतरी नावे आहेत, अशी कितीतरी नावं अनएंडिंग ही नावं आहेत. ती सांगायचं म्हटलं
तर 15 मिनटं पुरणार नाही जो वेळ मला या ठिकाणी दिलेला आहे. यांची नावं सांगण्याचं कारण म्हणजे यांनी फक्त वकिली हा व्यवसाय म्हणून केला नाही. आता कोणीतरी सांगितलं की ते माळ घालायला ते द्यायचे आणि मग ते शपथ घालायला सांगायचं. मी त्यांना कधी बघितलं नाही, परंतु त्यांच्याबद्दल ऐकलं. या दोघांच्याही बद्दल ऐकलं. CB अठरे पाटील तर आमच्या घरी यायचे तेव्हा ते सायकलवर यायचे आणि मग मला एक सायकलवर चक्कर मारायचे, अशी ती त्यांची आठवण माझ्याकडे आहे. तर मला प्रत्यक्षात ज्यांचे काम बघण्याचे भाग्य लाभले त्यापैकी बरेच जण आता आपल्यामध्ये नाही आहेत. त्यापैकी मी काही जणांची मी प्रातिनिधिक स्वरूपात नावं घेईल. ॲडव्होकेट श्री बेद्रे, ॲडव्होकेट श्री तांबोळी, कैलासवासी माननीय न्यायमूर्ती श्री म्हसे पाटील. माननीय न्यायमूर्ती म्हसे पाटलांचा अनुभव मी या ठिकाणी मुद्दामून सांगेन. पहिलं एक साधंसं क्रिमिनल रिव्हिजन, आता ते साधंसं वाटतं, त्यावेळेस नव्हतं वाटत. ते साधंसं क्रिमिनल रिव्हिजन मी एका डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये चालवत होते आणि वरती समोर जे डिस्ट्रिक्ट न्यायाधीश बसलेले होते ते म्हणजे 5.5 फूट उंच, आवाज इतका मोठा की तिकडे बाहेरनंच पाय लटपट कापायचे. तर अशा त्या न्यायाधीशांसमोर, कारण त्यांनीच सांगितलं होतं माझ्या सिनियरला की हे रिव्हिजन तुम्ही चालवायचं नाही, तर ते तुमच्या ज्युनियरनी चालवायचं. आणि त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात या कोर्टात यायचं नाही, यांना या कोर्टात पाठवायचं. तर ते सेक्शन 97 खालचं कस्टडी वडिलांना पाहिजे होती मुलाची आणि म्हणून ते खाली रिजेक्ट झालं होतं आणि वरती ते आलं होतं. तर असं ते रिव्हिजन मी आर्ग्यू करत असताना तेव्हा माननीय न्यायमूर्ती श्री म्हसे पाटील फक्त शुक्रवार आणि शनिवार अहमदनगर जिल्हा न्यायालयात असायचे. पण माझं हे संपूर्ण आर्ग्युमेंट पूर्ण होईपर्यंत ते मागच्या बाजूला बसून होते आणि पूर्ण आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर त्यांनी त्यांच्या ज्युनियर्सनं माझ्याकडे मला शोधण्यासाठी पाठवलं. पण बहुतेक त्या ज्युनियर्सनं मी मिळाले नाही, सापडले नाही दिवसभरात. मग संध्याकाळी त्यांनी एक चक्कर मारली आणि त्यांनी मला शोधून काढलं. आणि शोधून काढल्यानंतर त्यांनी मला चेंबरला नेलं. सगळ्यांच्या समोर असं सांगितलं की खूप सुंदर तू युक्तिवाद केलास किंवा आर्ग्युमेंट केलंस आणि अशाच प्रकारे तू हे काम करत राहा. हे जे मोटिवेशन होतं, हे मुद्दाम या ठिकाणी सांगण्याचं कारण असं की इथले जे ज्येष्ठ विधिज्ञ होते की त्यांची ही पद्धत होती की आपल्या ज्युनियर्सना किंवा जे कोणी ज्युनियर्स असतील, फक्त आपल्याच ऑफिसचे नाही तर दुसऱ्या ऑफिसचे पण, तर त्यांना मोटिवेट कसं करता येईल, त्यांना इन्स्पायर कसं करता येईल. हे इन्स्पिरेशन खरं म्हणजे मला फक्त इथल्या विधिज्ञांकडनंच मिळालं नाही, तर इथे वरती डायसवर जे काम करणारे न्यायालयीन अधिकारी असतील त्यांच्याकडनं पण हे मिळालं. त्यानंतर मला आठवतं सोलापूरमध्ये महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलची एक परिषद होती आणि या परिषदेमध्ये आम्ही सगळे गेलो, कारण ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे मॅडम उपाध्यक्ष झाल्या होत्या, म्हणून आम्ही इथल्या लेडी ॲडव्होकेट्स त्या कार्यक्रमासाठी मुद्दामहून गेलं. आणि साहेबांनी मला तिथे सांगितलं की तुला उद्या महिला वकील व त्यांचे प्रश्न याच्यावरती भाषण करायचं आहे. तसं म्हटलं वाजून माझी काही तयारी नाही, माझ्याकडे काही नाही आणि भाषण करायची सवय नाही, तर मी हे कसं करणार आहे. तर त्यांनी म्हटलं नाही, करायचं आहे म्हणजे करायचं. आणि त्याच्यानंतर आणि डायसवरला ते आणि जस्टिस BN देशमुख साहेब होते आणि नंतर डायसवरनं जे आमच्याबद्दल सांगितलं, जे काही वक्ते होते त्या ठिकाणी त्यामध्ये मीही होते आणि जवळजवळ 15 ते 20 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची टीम समोर बसलेली होती आणि या सगळ्यांसमोर हे भाषण करण्याची संधी मला त्या ठिकाणी त्यांनी दिली. तर असे हे वरिष्ठ विधिज्ञ या ठिकाणी कदाचित त्यांच्या या सर्व विधिज्ञांच्या मोटिवेशन, इथे जेवढे सत्कार झालेले विधिज्ञ आहेत या सगळ्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि काही लोकांनी तर असं केलं, तू त्या कोर्टात चालली आहेस का. मला सगळेच बहुतेक सगळेजण लहानपणीपासून ओळखत असल्यामुळे एकेरीच असं म्हणायचे, तू त्या कोर्टात चालली आहेस का, ठीक आहे आमचं एवढं काम बघून घे. म्हणजे फक्त माझ्या ऑफिसचंच काम नाही तर सगळ्यांच्या ऑफिसमधलं काम बघायचं, जायचं, करायची संधी मला मिळाली आणि कदाचित त्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता माझे वरिष्ठ असलेले ॲडव्होकेट हरिभाऊ कानवडे या जगात आता नाही आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट श्री सुभाष बोर या ठिकाणी आहेत, श्री अठरे पाटील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. अशी कितीतरी नावं आहेत, ॲडव्होकेट मेहर आहेत, ॲडव्होकेट बाबर आहेत, अशी खूप नावं मला घेता येतील.
सगळ्यांचीच नावं मी आता या ठिकाणी घेत नाही, पण या सगळ्यांनीच मला या ठिकाणी खरंच खूप मोटिवेट केलं, कामाची एक संधी दिली. तर अशी लिगसी किंवा अशी परंपरा असलेल्या या न्यायालयामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यातूनच मग जिल्हा न्यायाधीश या पदापर्यंत मी गेले. त्यानंतर तिथून उच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाच्या या न्यायमूर्तीपदीही विराजमान झाले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं म्हणजे एक प्रश्न पडतो आपल्या सगळ्यांनाच की बाबा ही सगळी सक्सेसफुल लोक आहेत. माननीय न्यायमूर्ती म्हसे पाटील असतील, माननीय न्यायमूर्ती SB म्हसे पाटील असतील, आपण ज्या लोकांचा सत्कार केला ही सगळी मंडळी असेल. मग प्रश्न पडतो की केवळ ते नशीबवान होते म्हणूनच त्यांना इतका सक्सेस मिळाला का, की अजून काही त्याच्यामागे कारण होतं की फक्त ते ब्रिलियंट होते म्हणून हे मिळालं. या ठिकाणी मला मुद्दामहून बरीच ज्युनियर मंडळी या ठिकाणी आहेत म्हणून मला मुद्दामहून असं सांगावंसं वाटतं की ऑथर माल्कम ग्लॅडवेल हे त्याने त्याच्या 2008मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक द स्टोरी ऑफ सक्सेस यामध्ये असं म्हणतात, द बेस्ट स्टुडंट सिम्पली प्रॅक्टिस मोर दॅन एव्हरीवन एल्स. ते पुढे असेही म्हणतात, इट हॅज बीन सेड दॅट द लक इज द इंटरसेक्शन ऑफ हार्ड वर्क अँड अपॉर्च्युनिटी. अ मेजर फॅक्टर दॅट लेड टू सक्सेस इज हार्ड वर्क, कॉन्सन्ट्रेशन, युटिलायझिंग द अपॉर्च्युनिटीज अँड टाईम मॅनेजमेंट. या ठिकाणी मी सगळे जे काही ज्युनियर मंडळी आहेत या सगळ्यांना असंच म्हणेल की हे जे काही आज आपण सत्कार केलेले सत्कारमूर्ती आहेत यांच्याकडनं मोटिवेशन घेऊन त्यांच्याकडनं आपल्याला काय शिकता येईल, आपल्या झोळीत काय भरून घेता येईल तेवढं भरून घ्या आणि आपली पुढची वाटचाल करा. आणि आपण ही झोळी जर भरून घेतली तर मला वाटतं आपल्याला पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. कारण हे प्रोफेशन हे इतकं नोबल प्रोफेशन आहे. ह्या प्रोफेशनची नोबॅलिटी जर आपण राखून ठेवली तर मला वाटतं आपल्याला या प्रोफेशनमध्ये कधीच काही कमी पडणार नाही. ही एवढी मोठी लिगसी असलेली ही परंपरा असलेली ही न्यायालयीन व्यवस्था आहे. अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन आहे. आपल्यासाठी आपल्या अगोदरच्या लोकांनी केलेलं काम आहे आणि त्याच्या फुटप्रिंटवर जर आपण चाललो तर मला वाटतं आपल्याला काहीच कमी पडणार नाही, आपल्याला काहीच मागे वळून पाहावं लागणार नाही. फक्त सक्सेस आणि सक्सेस, यशस्वी आणि यशस्विता एवढंच आपल्याबरोबर असेल, त्याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काही करायची गरज पडणार नाही. या ठिकाणी आता बाकी आपण या न्यायालयाच्या अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या 200 वर्ष पूर्ण प्रतिपूर्तीनिमित्त एकत्र जमलो आहे, त्यामुळे बाकीचा विषय बोलण्याची काही गरज नाही. या ठिकाणी आपण असं एवढंच म्हणू की ही जे काही लिगसी आहे, आपल्याला जी काही परंपरा लाभलेली आहे, या परंपरेचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि ही जबाबदारी मला वाटतं आपण यशस्वीपणे सगळेच, फक्त तुम्ही नाही तर मी पण, आपण सगळ्यांनीच ही पूर्ण केली पाहिजे. आणि या निमित्ताने आपण 200 वर्ष पूर्ण केलेत, आपण 500 वर्ष लवकरच पूर्ण करू अशी मी आशा करते. आणि सगळ्यांना माझ्या बेस्ट विशेस देते आणि मला या ठिकाणी येऊन माझे 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी आपली खरंच खूप ऋणी आहे. धन्यवाद. A profound thanks to you, Honorable Lordship, for your inspiring words and enriching this event with your presence. Thank you so much. We consider it a privilege to have Honorable Lordship Justice Srimati Vibha Kankanwadi as our distinguished chief guest. Your excellent service in a variety of capacities has made us all proud, so you barely need an introduction. Honorable Lordship worked as District and Session Judge at Nagpur and Sangli, promoted as Principal District and Session Judge in June 2013, worked in that position at Wardha and Solapur. Honorable Lordship was elevated as Additional Judge of High Court of Judicature at Bombay on 5th June 2017. So with profound respect and excitement, may I request our esteemed Chief Guest, Honorable Lordship Justice Srimati Vibha Kankanwadi, to kindly step forward and grace us with the words of encouragement and guidance. उपस्थित सर्वांना नमस्कार. माझ्या आदरणीय भगिनी न्यायमूर्ती उर्मिला जोशी, बंधू न्यायमूर्ती श्री संतोष चपळगावकर, आदरणीय पूर्व न्यायमूर्ती श्री SB देशमुख, अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री येर्लागड्डा,
वकील संघाचे अध्यक्ष श्री गुगळे आणि त्यांचे पदाधिकारी, ॲडव्होकेट श्री उमा, अध्यक्ष महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल, बार काउन्सिलचे इतर सदस्य व पदाधिकारी, ॲडव्होकेट श्री जयंत जायभावे, श्री सतीश पाटील, जिल्हा सरकारी वकील, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट व्ही डी साळुंखे, ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर आव्हाड, तसंच उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी, अहमदनगर जिल्ह्यातून तसेच इतर ठिकाणाहून उपस्थित सर्व ज्येष्ठ कनिष्ठ वकील वर्ग, सन्माननीय आमंत्रित पत्रकार आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, कदाचित एखाद्याचं नाव सुटलं असेल तर क्षमा. आपण सर्वजण या महत्त्वाच्या सुखद प्रसंगी एकत्र आलेलो आहोत, याचा मला अभिमान आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेची आपण 200 वर्ष पूर्ती कार्यक्रमाचा सोहळ्याचा आनंद घेत आहोत. सर्वप्रथम या जिल्ह्याची पालक न्यायमूर्ती या नात्याने मी आपणा सर्वांचे अभिनंदन करते. खरं तर आता पूर्णपणे इतिहास अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्या असल्यामुळे आणि टाईम मॅनेजमेंट असल्यामुळं मी तो पुन्हा रिपीट करत नाही. फक्त एवढंच सांगेन की हा जो इतिहास आहे होता तो दैदिप्यमान आहे आणि जेव्हा इतका दैदप्यमान इतिहास घेऊन हा जिल्हा पुढे वाटचाल करत आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे ते आपण लक्षात घ्यावं की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. म्हणून आपल्याला आपला इतिहास विसरता येणार नाही आहे. इतिहास आपली ओळख सांगतो, आपल्याला आपल्या संस्कृतीची सदैव आठवण करून देतो. आपण कोणाचा वारसा सांगत आहोत आणि इतिहासानुसार आपली वर्तणूक कशी असली पाहिजे यावरही आपण विचार केला पाहिजे. इतिहासाला भूतकाळ म्हणून विसरून चालणार नाही. जेव्हा न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे यांनी 1891 ते 1895 या कालावधीमध्ये अहमदनगरचे इन्स्पेक्टिंग जज या नात्यानं काम पाहिलेलं आहे, तेव्हा जर आपणास इतका गाढा इतिहास लाभला असेल तर या जिल्ह्याचे न्यायसंस्थेमध्ये मोठे योगदान असल्याशिवाय राहणार नाही. या भूमीने अनेक चांगले वकील, न्यायाधीश तसेच न्यायमूर्ती दिले. अर्थात सगळ्यांची इथे नावे घेतलेली आहेत आणि त्यामुळे अशा एका ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होणं हे भाग्याचं असंच म्हटलं पाहिजे. ज्या ज्येष्ठ विधिज्ञांचा इथं सत्कार झाला त्यांचा आवर्जून मी अभिनंदन करते, कारण त्यांनी जी काही इतकी वर्ष आपली या संस्थेसाठी दिलेली आहेत त्याची कुठेतरी आपण ही एक पावती त्यांना या सोहळ्याच्या दरम्यान देत आहोत असं वाटतं. न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये वकील ही महत्त्वाची भूमिका मांडत असतात. त्यांच्या अशिलाची केस ते न्यायालयापुढे मांडतात. वकील हे न्यायाधीशाला एका निर्णयापर्यंत पोचण्यासाठी मदत करतात. अशा परिस्थितीमध्ये आपण जे कायद्याच्या पुस्तकातून शिकले आहोत की ॲन ॲडव्होकेट इज द ऑफिसर ऑफ द कोर्ट, हे विसरून चालणार नाही. आपल्या अशिलाच्या बाजूने असलेली सर्व मटेरियल हे तुम्हाला योग्य वेळी न्यायालयापर्यंत पोचवायची आहेत. त्यासाठी जेव्हा तुम्ही आपल्या अशिलाकडून इन्स्ट्रक्शन्स घेत आहात, म्हणजे
दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट. तेव्हा तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन तर असला पाहिजे, परंतु तेव्हाही तुम्ही जो तुमचा कायद्यावरचा अभ्यास आहे त्याच्या अनुसार ही जी माहिती घेता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे ट्रेनिंग असतं हे सगळं हे सिनियर ॲडव्होकेट्सकडून आपल्याला मिळत असतं, ते आपल्याला घडवत असतात. जर एखाद्यानं माहितीकडे कानाडोळा केला असेल किंवा त्यावेळेस कदाचित आपल्याला ती बाब ही इतकी महत्त्वाची वाटलेली नसते, तेव्हा त्याकडे असं बघा की एखादी चूक तुम्हाला तुमच्या अशिलाला महागात पडू नये ना. जरी कायद्यानं काही तरतुदी उपलब्ध करून दिलेल्या असल्या तरी, म्हणजे ऑर्डर 6 रूल 17, ऑर्डर 41 रूल 17, सेक्शन 115 ऑफ CPC and so much and so on, the list will go on as regards the provisions are concerned. परंतु तुमचा असा अप्रोच असला पाहिजे की या तरतुदींचा तुम्हाला तुमच्या अशिलांसाठी वापर करू लागू नये. द प्लीडिंग्स शुड बी परफेक्ट. जेव्हा तुम्ही जिल्हा न्यायालयात किंवा ट्रायल कोर्टमध्ये काम करत आहात तेव्हा तुमच्या अशिलाच्या केसचा फाउंडेशन हे तुम्ही तयार करत आहात. जेव्हा फाउंडेशनच चांगलं असेल तरच तिथे इमारत बांधली जाऊ शकते. अन्यथा जर फाउंडेशन हे कच्चं राहिलं तर कदाचित जे काही पुढे अपील किंवा रिव्हिजन किंवा आणखीन जे काही प्रोसिडिंग्स तयार होणार आहेत त्यामध्ये मग आपली बाजू कदाचित मग कमकुवत राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं जे कायद्यानं तुम्ही ज्ञान आत्मसात केलेलं आहे त्याचा तुमच्या अशिलाला पूर्ण फायदा कसा मिळेल याची जबाबदारी तुमची आहे. नवीन पिढीनं नवीन माध्यमातून स्वतःला अपडेट ठेवून पण त्याचबरोबर आपल्या वरिष्ठ किंवा बुजुर्गांच्या बुद्धिमत्तेचा आदर ठेवून न्यायसंस्थेच्या नावलौकिकात भर पाडावी ही रास्त अपेक्षा सगळ्यांकडून आहे. इतिहासामधून तुम्ही शिकावं आणि त्या इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगत हा जो स्तंभ घट्ट रोवून उभा आहे त्याच्या विकासासाठी प्रत्येकानं कार्य करावं. ज्यांची वकिली दीर्घकाळाची झालेली आहे त्यांनीही आपल्याला काळाबरोबर राहायचं असेल तर स्वतःला अपडेट ठेवणं हे अनिवार्य आहे. आत्ताच उदाहरण घ्या, कारण IPC आला 1860मध्ये, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आला 1872मध्ये, जुना CRPC होता 1898 आणि मग नंतर आला 1973मध्ये. आता तीनही बदलले, BNS, BNSS आणि BSA. आज त्यावर विस्तृत चर्चा अपेक्षित आहे. आणि हे बघत असताना जो सेविंग्स क्लॉज आहे त्याचा सुद्धा अर्थ आपण निश्चितपणे शोधून काढा किंवा त्याचं इंटरप्रिटेशन कसं होईल आहे आणि कुठल्या केसमध्ये ते इंटरप्रिटेशन लागू होईल हे तुम्हाला काही मॅटर्समध्ये आर्ग्यू करायला लागेल. तसंच काही दिवस जुनं आणि नवीन हे दोन्ही कायदे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील, कारण जुन्यासाठी जुनं, नवीनसाठी नवीन हे साधं सूत्र असणार आहे. थोड्या शंका राहतील नवीन एनॅक्टमेंटबद्दल
जशा जशा परिस्थिती येत राहील तसे तसे वेगवेगळे अन्वयार्थ त्याच्यामधून निघत राहतील, परंतु त्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आता गत्यंतर नाही, हे प्रत्येकानं स्वतः खूणगाठ बांधावी हे निश्चित. मी यापूर्वी पण आपल्याला सांगितलंय की आपल्याला अपडेट राहण्याची आणि त्याच्यासाठी संगणकाशी दोस्ती करण्याची गरज आहे. मग ते ई फायलिंगसाठी असेल किंवा सायटेशनचं सर्च घेण्यासाठी असेल. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी बघत आहोत की वकील आमच्यासमोर फक्त आयपॅड घेऊन येतात, म्हणजे पूर्ण ऑफिस त्यांचं ते फक्त त्या आयपॅडमध्ये असतं. कागदपत्र बाळगण्याची त्यांना गरज राहत नाही. अर्थात आपण कागदपत्रांना हद्दपार केलेलं नाही, पण त्यांचा उपयोग निश्चितच कमी करत आहोत. आपल्याला पेपरलेस कोर्टरूम्स किंवा कोर्ट्स यांच्याकडं जर आगेकूच करायची असेल तर आपल्याला अपडेट राहणं हे गरजेचं आहे. आपण कुठेतरी कमी पडत आहोत किंवा आणखीन काही सिच्युएशन्स आपल्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं जर वाटलं तर त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन्स आहेत किंवा ते प्रॉब्लेम्स जे आहेत, जे असणारच आहेत, ते पुढे योग्य माध्यमातून नेणं हे तुमचं काम असणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी विजेची समस्या असेल किंवा बँडविड्थ त्याची समस्या असणार आहे, पण थांबून तर चालणार नाही. त्यासाठी बार काउन्सिलही वेगवेगळ्या प्रकारे वकील वर्गाच्या समस्या सोडवत आहे. स्तुत्य उपक्रम त्यांनी चालू केलेले आहेत आणि एकंदरीत जे भविष्य उज्ज्वल करण्याचं काम आहे ते आपल्याकडेच आहे. जरी आपण हा एक सुखद आणि छान कार्यक्रम अनुभव करत असलो, कौतुक सोहळा करत असलो, तरी गार्डियन जज या नात्यानं मी फक्त कौतुक करून थांबणार नाही. जिथे कुणी चुकत असेल तर निश्चितच त्यांना ती चूक आहे किंवा जी अपेक्षा त्यांच्याकडून आहे हे निश्चित सांगेन. एक रास्त अपेक्षा आहे की वकिलांनी ग्रुप्समध्ये स्प्लिटअप होऊ नये. जी एकीमध्ये ताकद असते तर ती ताकद आपण जाणून घ्यावी आणि त्या दृष्टीनं पावलं उचलावीत. जर ग्रुप्स निर्माण झाले तर त्याचे जे वाईट परिणाम आहेत तर ते सुद्धा मग वकिलांनाच भोगावे लागतील. त्यामुळं हे अवॉइड करा आणि अवॉइड करण्यासारखं आहे. पूर्वी तर असं म्हटलं जातं की बार हा त्या जजला घडवत होता. अर्थात आताही ते बऱ्याच प्रमाणात सत्य आहे. मग जेव्हा ही तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पुढची पिढी म्हणजे जजेसची पुढची पिढी सुद्धा आपल्याला घडवायची आहे, तर मग त्या दृष्टीनं आपण वेगवेगळे उपक्रम करावेत आणि एकंदरीत हे गायडन्स सगळ्यांना द्यावं. ज्युनियर ॲडव्होकेट्समधून ज्युनियर जजेस निर्माण कसे होतील याची सुद्धा आपल्यावरती जबाबदारी आहे. आणि याच ठिकाणी मी आमच्या न्यायाधीश मंडळींना पण सांगेन की त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे
ती व्यवस्थितपणे ओळखावी. ज्याला जो योग्य आदर आहे तो द्यावा आणि कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन्स हे दोघांनीही अवॉइड केले पाहिजेत. आणखीन एक सर्वच बारना माझं आवाहन राहील की बार शुड नॉट ॲक्ट इन सच अ वे टू डिमॉरलाइज अ जज. वास्तविकता अशी आहे की अननेसेसरी निनावी पत्र ही कंप्लेंटच्या स्वरूपात आमच्यापर्यंत येतात. स्पष्ट सांगते की निनावी पत्रांची आम्ही दखल घेणार नाही. आणि ह्या शब्दात सांगेन की हिम्मत असेल तर नावासह तक्रार करा आणि मग पुढील कारवाई काय करायची ते आमच्यावरती सोडून द्या. परंतु डिमॉरलाइज केल्यामुळं हे एकंदरीत सिस्टम जे आहे त्याच्यासाठी चांगलं नाही. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपली ड्युटी ही समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. हा कौतुक सोहळा होत असताना मी हे बोलण्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही इतिहास बघता तेव्हा इतिहासामधून आपण शिकायचं असतं हे मी अगोदरच सांगितलं आणि ते तुम्ही नाकारू शकत नाही आहे. मग जेव्हा इतका दैदिप्यमान इतिहास असेल तर कुठलीही अशी सिच्युएशन येऊ देऊ नका की ज्याच्यामुळं असं म्हणावं लागेल की इतका चांगला इतिहास असताना आता कुठे चाललो आहे आपण. तर ही सिच्युएशन कुणीही आणू देऊ नका. दुसऱ्या एका गोष्टीसाठी तुम्ही माझ्याशी सहमत असाल की न्यायसंस्था ही एकमेव आता अशी संस्था उरलेली आहे जिच्याकडे सामान्य माणूस हा आशेच्या दृष्टीनं बघत आहे. त्याच्यामुळं लोकशाहीचा हा जो आधारस्तंभ आहे तो दिमाखात उभा राहण्यासाठी तो वाढावा आणि लोकशाही वृद्धिंगत व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर इतिहासापासून प्रेरणा घेऊन आणि नवीन प्रणालीची कास घेऊन प्रत्येकानं आपापलं योगदान करावं जेणेकरून भारतातील न्यायप्रणाली जिच्याकडे आता बोट दाखवलं जातं की तिथं न्याय उशिरा मिळतो तर अशी बोटं दाखवली जाणार नाहीत. लवकरात लवकर न्याय तुमच्या अशिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करू शकाल. यासाठी मी आपल्याला आवाहन करते की इतिहास बघा, अनुभवा आणि मग तो पुढे घेऊन चला. आणि त्यामुळं पुन्हा एकदा या इतिहासाची आणि ऐतिहासिक क्षणांची मी साक्षीदार होऊ शकले. आपण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. Thank you so much, Honorable Ladyship. Your words of encouragement and guidance were extremely informative. The technical glitch regarding documentary has been solved. I request permission of Dias if we could play the AV of documentary. Thank you. नमस्कार प्रिय प्रेक्षक हो, स्वागत आहे आपलं या विशेष कार्यक्रमात जिथं आपण साजरा करत आहोत अहमदनगर न्यायालयाचा 200वा वर्धापन दिन. या ऐतिहासिक प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपलं स्वागत आहे.
अहमदनगर न्यायालयाची स्थापना इसवी सन 1823 मध्ये झाली. या न्यायालयाच्या स्थापनेला तब्बल 2 शतकांचा इतिहास आहे. या 200 वर्षांच्या समृद्ध ऐतिहासिक प्रवासावर एक नजर टाकूयात. मोगल साम्राज्यात न्यायव्यवस्था कशी होती याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गावामध्ये गाव पंचायत असे. या पंचायतीमध्ये गावच्या पाटलाची भूमिका महत्त्वाची असे. गावातील वाद हे पंचायतीमध्येच निर्णय देऊन मार्गी लावले जात असत. मोगल साम्राज्यात प्रशासनाचे हेतूने छोटे भूभाग करण्यात येत असे, ज्यास सुभा असं म्हटलं जायचं. प्रत्येक सुभ्यामध्ये सुभेदाराची नेमणूक केली जात असे आणि मोठे भूभागास जहागीर असे संबोधले जात होते. सुभेदारांनी न्याय निवाडा करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली. न्याय व्यवस्था सुभेदार आणि जहागीरदार यांच्या मार्फत चालवली जात असे. गावातील पंचायती न्याय देत होत्या. पंचायतींमध्ये न्याय होऊ शकला नाही तर सुभेदारांकडे दाद मागितली जात होती. सुभेदाराच्या निर्णयाविरुद्ध जहागीरदारांकडे त्याची दाद मागता येत होती. मराठा साम्राज्याच्या काळात मोगलकालीन न्यायव्यवस्था पुढे अशीच चालू राहिली. मराठा साम्राज्यात न्यायाधीशांची नेमणूक प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये केली जात होती. पेशवाईतले न्यायाधीश श्री रामशास्त्री प्रभुणे यांच्या न्यायनिवाड्यांचे उल्लेखनीय निर्णय याचं एक उत्तम उदाहरण आहे. मराठा साम्राज्याच्या न्यायव्यवस्थेनं पारंपरिक पंचायतीचं महत्त्व कायम ठेवलं. ब्रिटिश सरकारचा अंमल सुरू झाल्यावर न्यायव्यवस्थेत मोठे बदल झाले. ईस्ट इंडिया कंपनीनं 1823 मध्ये अहमदनगर न्यायालयाची स्थापना केली. या न्यायालयानं ब्रिटिश कलेक्टर आणि मराठी मामलेदार यांच्या माध्यमातून न्याय दिला. कलेक्टरला दिवाणी व फौजदारी वादांमध्ये निर्णय देण्याचा अधिकार होता. 1827 मध्ये प्रथम लिखित कायदे आले, ज्यांनी न्यायव्यवस्थेला एक सुसंगत रूप दिलं. ब्रिटिशांनी 1858 पासून 1947 पर्यंत अनेक कायदे आणले, ज्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेला एक नवा आकार दिला. त्यांनी सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट सारखे एकूण 196 महत्त्वाचे कायदे आणले. या कायद्यांनी न्यायव्यवस्थेला एक ठोस आधार दिला. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने न्यायव्यवस्थेला नवीन दिशा दिली. सामाजिक न्यायावर आधारित कायदे आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था यांच्या माध्यमातून देशातील तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देणं हे मुख्य उद्दिष्ट ठरलं. नागरिकांना मूलभूत हक्क दिले. भारतीय संविधान हे जगातील एक उत्कृष्ट संविधान आहे. अहमदनगर जिल्हा हा तत्कालीन मुंबई राज्यातील सर्वात मोठा जिल्हा होता. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील खूप मोठा प्रदेश हा अहमदनगर जिल्ह्याचा भाग होता. या सर्व भागातील अपिलांचे काम अहमदनगर जिल्हा न्यायालयातच चालत असे. पुढे नाशिक व जळगाव हे जिल्हे स्वतंत्र करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर सन 2017 पर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील कामकाज जुन्या इमारतीमध्येच चालत होते. परंतु न्यायालयांची संख्या वाढल्यामुळं न्यायालयाची इमारत व जागा कमी पडू लागली आणि न्यायालयाची एक उत्कृष्ट सर्व सोयींनी सज्ज अशी इमारत बांधण्यात आली. ही इमारत अहमदनगर शहराच्या वैभवात नक्कीच भर घालते. अहमदनगर न्यायालयाच्या इतिहासात 2017 मध्ये नवीन इमारतीत स्थलांतर एक महत्त्वपूर्ण घटना आहे. या नवीन इमारतीत वकिलांसाठी प्रशस्त बार, मोठे कोर्ट हॉल, पक्षकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि प्रशस्त वाहनतळ अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. न्यायालयाच्या कामकाजात विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. आधुनिक न्यायालयीन व्यवस्थापनामुळे न्यायालयाचं कामकाज नव्या उंचीवर पोहोचलं. गोरगरिबांना न्याय मिळावा व न्यायालयात होणारा विलंब टाळण्यासाठी सामोपचारानं वाद मिटवावा या हेतूनं विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. आज या 200 वर्षांच्या इतिहासात अहमदनगर न्यायालयानं अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. न्यायालयाच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाचा एक वेगळा असा ठसा आहे. 200 वर्ष आपण या पवित्र भूमीत न्यायदानाचं काम केलं
आजही आम्ही त्याच तत्परतेनं आपल्या सेवेत तत्पर आहोत आणि न्यायदानाची परंपरा पुढील भविष्यात देखील अधिक सतर्कतेने घेऊन जात आहोत. या न्यायालयात वकिली करणाऱ्या बऱ्याच वकिलांनी राजकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. कैलासवासी पंढरीनाथ रामचंद्र कानवडे उर्फ भाऊसाहेब कानवडे व कैलासवासी उत्तमचंद रामचंद्र बोगावत उर्फ भाऊसाहेब बोगावत हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम खासदार होते. पहिले पंचवार्षिक योजनेमध्ये मुळा व कुकडी धरणाचा अंतर्भाव या दोघांच्या प्रयत्नाने झालेला होता. तसेच भारताचे पहिले शिष्टमंडळ चीनमध्ये गेलेले होते. त्या शिष्टमंडळामध्ये भाऊसाहेब बोगावत यांची महत्वाची भूमिका होती. कैलासवासी खासदार चंद्रभान बाळाजी आठरे पाटील मूर्तिमंत क्रांतीवीर याच न्यायालयानं घडवले. आठरे पाटील म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. अहमदनगर न्यायालयात वकिली करणारे कैलासवासी कुंदनमल सोमाचंद फिरोदिया उर्फ भाऊसाहेब फिरोदिया हे विधानसभेचे स्पीकर होते आणि त्यांनी त्यांची कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडली. अहमदनगर न्यायालयात वकिली करणारे बरेच वकिलांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून योगदान दिलेलं आहे. कैलासवासी श्री संभाजीराव बाबूराव म्हसई, श्री सुधाकर बी देशमुख, श्री SM गव्हाणे यांनी न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी पार पाडली. श्रीमती उर्मिला जोशी फलके या न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी पार पाडित आहेत. न्यायालयात वकिली करणारे असंख्य वकिलांनी जिल्हा न्यायाधीशापर्यंत सेवा देत आले आणि असंख्य न्यायाधीश सेवा देत आहेत. उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात उत्कृष्ट काम करणाऱ्या वकिलांना सिनियर काउन्सिल म्हणून सन्मान देण्यात येतो, परंतु जिल्हा न्यायालयात उत्कृष्ट काम करणारे वकिलांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून सन्मानित करण्याचा निर्णय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांनी घेतला. त्याच अनुसरून अहमदनगर न्यायालयातील ॲडव्होकेट श्री विश्वासराव आठरे, ॲडव्होकेट श्री नरेश गुगळे यांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून सन्मानित करण्यात आले. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अहमदनगर न्यायालयाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती घेतली. चला तर या ऐतिहासिक न्यायालयाला सलाम करूया आणि कायम स्मरण ठेवूयात योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताचे, त्यांच्या अद्वितीय योगदानाचे. आपल्या मनी कायम धन्यवाद. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सर्व सन्माननीय मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून त्यांच्या कृतज्ञतेची जाणीव असणं महत्त्वाचं आहे व आभार हे त्या जाणीवेचं शब्दरूप. मी ॲडव्होकेट सुनील मुंदडा सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आजचा हा कार्यक्रम ज्यांनी सुशोभित केला त्यांचं ऋण व्यक्त करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आपल्या नगर बारला नेहमीच ज्यांचं मौलिक मार्गदर्शन असतं त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडीकर मॅडम यांचा अतिशय ऋणी आहे. त्याचप्रमाणे आपल्या बारचं भूषण आणि आमचा अभिमान उर्मिला जोशी फलके मॅडम न्यायमूर्ती मुंबई यांचंसुद्धा मी अतिशय आभारी आहे. मी अत्यंत आभारी आहे ज्यांनी नगर बारशी आणि इथल्या वकिलांशी नेहमीच मित्रत्वाचं संबंध ठेवलं. अनेकदा आम्ही मॅटर चालवताना स्टेट कमिशनमध्ये एखादं मॅटर लागलं तर फोन करून अरे सुनील तू येऊ नको आज साहेब नाही असं सांगून त्यावेळची परिस्थिती हाताळली. असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोषजी चपळगावकर साहेब यांचाही मी अतिशय आभारी आहे. मी अत्यंत आभारी आहे ज्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक दिशादर्शक निकाल दिलेत ते आमच्या बारचे भूषण आदरणीय SB देशमुख साहेब. मी आभारी आहे आमच्या नगर बारचे नगर शहराचे नगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ज्यांनी अनेकदा आम्हाला कार्यक्रम कशा पद्धतीनं
मार्गदर्शक करावा याच्या सूचना केल्या आणि अतिशय मौलिक सल्ला वेळोवेळी देतात. आदरणीय सुधाकररावजी यार्लगड्डा साहेब, मी आपला अत्यंत आभारी आहे. अहमदनगर बारशी आणि इथल्या वकिलांच्या सोडवणुकीविषयी अतिशय तळमळीनं कार्यरत असलेले मुंबई, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष राजेंद्रजी उमाप साहेब, आपलाही मी अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे मी अत्यंत आभारी आहे आमच्या नगरचे सुपुत्र आणि नगरचे जावई बार काउन्सिलचे उपाध्यक्ष उदयजी वारुंजीकर साहेब. त्याचप्रमाणे मी अत्यंत आभारी आहे बार काउन्सिलचे सन्माननीय सदस्य वसंतरावजी साळुंके साहेब. मी अत्यंत आभारी आहे बार काउन्सिलचे सदस्य अमोलजी सावंत साहेब. त्याचप्रमाणे जयंत जायभावे साहेब, खास नाशिकहून आपण आलात, आपलं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं. मी आपल्या बारतर्फे आपला अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्राच्या वकिलांचे गुरुवर्य आणि आमचे मार्गदर्शक आणि जे दुसरं सत्र गुंफणार आहे असे सुधाकररावजी आव्हाड साहेब, मी अत्यंत आभारी आहे. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले AU पठाण सर, त्याचप्रमाणे जिल्हा सरकारी वकील सतीशजी पाटील साहेब, मी अत्यंत आभारी आहे. या कार्यक्रमासाठी खास पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद, संभाजीनगर या सर्व ठिकाणून आलेले सर्व वकील संघटनांचे प्रतिनिधी, त्यांचे अध्यक्ष, आलेले वकील लोक, उच्च न्यायालयाचे वकील लोक, या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे मी अत्यंत आभारी आहे या ठिकाणी जे पत्रकार बंधू आहेत ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम शब्दबद्ध केलेला आहे. मी अत्यंत आभारी आहे हा प्रोग्राम तुमच्यापर्यंत पोहोचवणारे इलेक्ट्रॉनिक मीडिया, ज्यांनी कोणी हा संपूर्ण आपल्यासमोर एक स्मरणिका या ठिकाणी तयार केली, मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुशोभित करण्यासाठी असंख्य हात ज्यांचे आहेत, ज्यांनी तन मन धनानं ह्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे. तत्पूर्वी फक्त अध्यक्षांच्या परवानगीनं या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अहमदनगर बार असोसिएशनतर्फे भारतीय संविधान आर्टिकल 51A प्रमाणे असलेल्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, आजची परिस्थिती व उपाय या विषयावर एक निबंध स्पर्धा घेतली होती. आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये संपूर्ण अहमदनगर शहरातील वकील संघटनेमधनं जे 3 विजेते आहेत त्यांचं पारितोषिक वितरण आपण करावं अशी मी आपणाला विनंती करतो. या ठिकाणी तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे ॲडव्होकेट गौरी विठ्ठल लोखंडे. आपण कृपया लवकरात लवकर स्टेजवर यावं, आपला पारितोषिक स्वीकारावं. यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. रोख रकमेचं हे पारितोषिक 3000 रुपयांचं अहमदनगर बार असोसिएशनतर्फे घेतलेल्या आर्टिकल 51A या विषयावर असलेल्या निबंध स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ॲडव्होकेट गौरी विठ्ठल लोखंडे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे ॲडव्होकेट उमेदिनी देशपांडे कुलकर्णी मॅडम. आपण कृपया व्यासपीठावर ताबडतोब यावं. त्याचप्रमाणे मी आमंत्रित करतो या निबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट शब्दात आर्टिकल 51A विस्तृतपणे आणि खूप समर्पकरित्या लिहिलेलं आहे, मी आमंत्रित करतो ॲडव्होकेट क्रांती अशोक बागुल मॅडम. आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारावं. उमेदिनी देशपांडे कुलकर्णी मॅडम. ॲडव्होकेट क्रांती अशोक बागुल मॅडम यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मी सर्वांना एक वार विनंती करेल, आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूयात ह्या 3ही पारितोषिक विजेत्यांचं. त्याचप्रमाणे ज्यांनी हा संपूर्ण हॉल आणि इतका सुशोभित करून आपल्याला उपलब्ध करून दिला, आपलेच मित्र ॲडव्होकेट धनंजयजी जाधव, ज्यांचा हा बंधन हॉल आहे, मी विनंती करतो धनुभाऊ आपण कृपया व्यासपीठावर यावं. धनुभाऊ आजारी असूनही खास या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. हा संपूर्ण हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला. अध्यक्षांच्या सन्मान्य यांच्या हस्ते करा.
मी विनंती करतो माननीय अध्यक्ष नरेशजी गुगळे, त्याचप्रमाणे आदरणीय माजी न्यायमूर्ती एस बी देशमुख साहेब यांनी हा सत्कार करावा. आणि खास विशेष सत्कार ज्यांनी अतिशय रसाळ वाणीत आपल्यापर्यंत स्टेजचा संपूर्ण प्रोग्राम आपल्याला ऐकवला, आपण श्रवण केलं आणि इतक्या मोजक्या शब्दात अतिशय सूचीबद्ध रीतीने हा कार्यक्रम केलात. माझी विनंती आहे डायसला आपण कृपया या सूत्रसंचालकांचं सत्कार करावा. मी आमंत्रित करतो आमचे मित्र ॲडव्होकेट अभय राजे, त्याचप्रमाणे मी आमंत्रित करतो आमच्या कलिग ऋषाली तांदळे मॅडम, ॲडव्होकेट बी बी बोर्डे मॅडम, आपण कृपया व्यासपीठावर यावं. या ठिकाणी काही वकील संघटनांना इच्छा आहे न्यायाधीश साहेबांचं, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा सन्मान करावा. मी आमंत्रित करतो अहमदनगर येथील कौटुंबिक न्यायालयाचे सर्व पदाधिकारी, आपण कृपया व्यासपीठावर येऊन. एकच हॅलो, यानंतर हा सत्कार होणार नाही, फक्त भोजनाची एकच मिनटात आपल्याला सूचना देतो. स्टेजच्या मागच्या बाजूला मान्यवरांचं भोजन आहे, शेजारी महिलांचं आहे आणि त्यानंतर शेजारी लॉनवर पुरुषांकरता आहे. मी आमंत्रित करतो नेवासा बार असोसिएशन. यापूर्वीचे जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले साहेब यांनी दूरध्वनीद्वारे आजच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिलेल्या आहेत. लॉयर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी व त्यांचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्वात दुर्गम भागातील आदिवासी भागातील आलेले अकोला बार असोसिएशन, अहमदनगर जिल्हा ग्राहक वकील संघ व सर्व पदाधिकारी, या ठिकाणी हा आजचा नगर येथील न्यायालय स्थापनेला 200 वर्ष पूर्ती झालेल्या कार्यक्रमाचं प्रथम सत्र संपलेलं आहे, संपन्न झालेलं आहे असं मी अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. द्वितीय सत्र अतिशय मोलाचं आहे. खूप चांगल्या विषयावर खूप चांगले इमिनंट लॉयर्स आपल्याशी हितगुज करणार आहे. मी सर्वांना विनंती करतो, सर्व ज्युनियर सिनियर ॲडव्होकेट कृपया 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 आपण नक्की या द्वितीय सत्रासाठी उपस्थित राहा. खूप सारी मौलिक माहिती, खूप सारं मार्गदर्शन, खूप सारं कायद्याविषयी जिज्ञासा असणाऱ्या वकिलांना त्यांच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीनं कायदा समजावून सांगण्यासाठी आपल्यासमोर आपल्या समवेत अतिशय इमिनंट लॉयर या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो सर्वांना आपण दुसऱ्या सत्रासाठी नक्की आवर्जून उपस्थित राहावं. भोजन सांगितलं मॅडम. या ए अमोल, सगळे बॉडीवाले चला पटकन, साहेबांसोबत फोटो घेऊन टाकू. बॉडीवाले सगळे चला, सगळे बोला पटापट. आजी किती मॅडमला जाऊ. चला मॅडम. ओके घे ना. कॉलेज की तरफ से. हाँ आसिफ भाई, आसिफ आसिफ तीन है, तीन बोलेंगे तेरा भी. तीन हाईकोर्ट जो है, तीन हाईकोर्ट.
येणार रे गगे मॅडम हजर व्हा. मॅम रोज बोल मॅम मॅम मॅडम गगे मॅडम खालीच थांबले तर लावू ना फोन. मला लावला ते पार्किंग करू राहिले अजून गाडी ते आलेच नाही अजून. येऊन काय करणार तिथे घ्यायला आहेत मॅडम दुधी त्याच्याबरोबर गेली ऐक ना तुझ्या घे ना थांब थांब माझा ॲपल आशिष बरोबर सर नमस्ते आशिष बरोबर आम्हीच उशीर आलो नागपूरला गेलो होतो यायला उशीर झाला तुम्हाला म्हटलं ना आम्ही येतो सगळे हा ना उशीर झाला सांगितलं गणेश चालले मला आहे ना हां बाकी काय बरं इथं फोटो काढा
जनरल तसेच माजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील आणि गेल्या 15 वर्षामध्ये विविध अशा कायदेविषयक चर्चासत्रांचे एक प्रमुख वक्ते असणारे माननीय श्री आशुतोष कुंभकोणी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जरा सत्राची सुरुवात करताना आपण सगळ्याच वक्त्यांचे इथे टाळ्या देऊन जोरदार स्वागत करूया. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय श्री संदीप शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सगळेजण टाळ्यांच्या याच्याने स्वागत करूया. महाराष्ट्रामधल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि न्यायाधीशांना घडवणारे गुरुवर्य डॉक्टर सुधाकर आव्हाड हे या चर्चासत्रात भाग घेतील. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. आणि अर्थात नगर जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायमूर्ती आणि कायदेविषयक चर्चासत्राचा हा उपक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 10 वर्ष चालू आहे ते माननीय श्री सुधाकर यर्डागड्डा साहेब यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अधिक वेळ न दवडता मी माननीय कुंभकोणी साहेबांना विनंती करतो की या विषयावर या कायद्याकडे रेट्रॉस्पेक्टिव्ह आणि प्रॉस्पेक्टिव्ह या दृष्टिकोनातून कसं बघावं आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी आपलं मत या सभागृहापुढे ठेवावं. उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या व्यावसायिक बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच मी आपली सर्वांची हात जोडून माफी मागतो की प्रत्येकाचा नावानिशी पदानिशी उल्लेख वेळेअभावी करता येणार नाही. मला मुंबईला परतीच्या प्रवासासाठी शिर्डीला 5:45 वाजताची ट्रेन पकडायची आहे. मला सांगितलं 2-1 तास लागतील, त्यामुळे 3:30ला मला इथून निघायचं आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मुद्दे मांडण्याचा मी इथे प्रयत्न करतो. आत्ताच जायभावे सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा अनेक चर्चासत्रात पूर्वी भाग घेतलेला आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की जेवणानंतरचं सत्र किती अवघड असतं बोलणाऱ्यांपेक्षा ऐकणाऱ्यांसाठी. त्या मर्यादेची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु एक अडचण आपण लक्षात घ्या की कायद्याविषयी कुठलेही भाष्य करताना, भाषण करताना, प्रेझेंटेशन करताना ते इंटरेस्टिंग करणं खूप अवघड असतं. तरी त्याचा एक प्रयत्न मी करून पाहतो. आत्ताच जायभावे सरांनी सांगितल्याप्रमाणे या दुसऱ्या चर्चासत्राचं किंवा पहिल्या चर्चासत्राचं सुरुवात करताना मला असं वाटतं की आपण एक त्याला चौकट घालून देऊया, म्हणजे चर्चा भरकटणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. चर्चासत्राला चौकट या दृष्टीने मी म्हटलं की जे काही 3 नवे कायदे झाले ज्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत ते कायदे व्हायला पाहिजे होते का नको, योग्य का अयोग्य, त्यांचं नावसुद्धा संहिता वगैरे असं असणं कितपत योग्य आहे. कारण कायद्याची भाषा जर इंग्रजी आहे तर कायद्याचं नाव हिंदीत असू शकतं का, असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतात, होऊ शकतात. त्यावर वेगळी चर्चा घडवून येऊ शकते, पण ती आपण करणार नाही आहोत. या कायद्याविषयी अनेक हरकतीसुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ जर बोलायचं झालं तर हा कायदा जेव्हा पारित झाला तेव्हा 140 विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन झालेलं होतं. त्यामुळे 140 खासदारांचं निलंबन झालं असताना पास झालेले हे 3 कायदे आहेत. त्याच्यावर ज्याला आपण उहापोह म्हणू किंवा खुलासेवार चर्चा पण सदनात झाली नाही असेही आरोप केले जातात. हे सर्व आपण बाजूला ठेवून आज आपल्यासमोर हे 3 कायदे आहेत. त्या कायद्यांची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. ती कशी करता येईल, त्यात अडचणी काय आहेत, येऊ शकतात,
त्यातनं मार्ग काय काढता येईल, काढू शकता येईल, याचं थोडंफार मार्गदर्शन करायला आम्ही सगळे वक्ते आज इथे उपस्थित आहोत. सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला सांगायचं म्हणजे 2 तारखा आपल्याला कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे हे सर्व कायदे जे आहेत ते पार्लमेंटमध्ये 20 डिसेंबर 23ला पारित करण्यात आले, 20 डिसेंबर 23, आणि राज्यसभेत 21 डिसेंबर 23ला हे पास झाले. आपल्या सर्वांना माहिती की कायदा फक्त पास होऊन संसदेत असो अथवा इतर कायदे मंडळात असो ते ताबडतोब लागू होत नाहीत. त्याच्या आधी 2 स्टेप्स असतात. एक म्हणजे जर हा सेंट्रल लॉ असेल तर प्रेसिडेंटची असेंट लागते, दुसरं स्टेट असेल तर गव्हर्नरची. याप्रमाणे या तिन्ही कायद्यांना 25 डिसेंबर 23ला राष्ट्रपतींचं असेंट मिळालं आणि त्याच दिवशी ते गॅझेटमध्ये पब्लिश झाले. आता तिसरी तारीख महत्त्वाची असते. केवळ कायदा हा संसदेत पारित होऊन किंवा गॅझेटमध्ये पब्लिश होऊन लगेच अंमलात येतो असं नाही, कारण कायद्यामध्ये असं लिहिलेलं असतं, याही सर्व कायद्यांमध्ये लिहिलेलं आहे सेक्शन 2 मध्ये, की ते या वेळेला अंमलात येतील ज्या दिवशी तारीख नोटिफाय केली जाईल. तशी ही नोटिफाईड तारीख आहे 1 जुलै 2024. म्हणजे तिन्ही कायदे हे 1 जुलै 2024 पासून लागू झाले. त्याचं नोटिफिकेशन 23 फेब्रुवारी 24ला निघालं. आपल्या दृष्टीने आधीच्या कोणत्याही तारखा रिलेव्हंट नाही, फक्त एकच तारीख रिलेव्हंट आहे, ती म्हणजे 1 जुलै 2024. आता 1 जुलै 2024 पासून हे कायदे लागू झालेले आहेत. हा झाला कायद्याचा घटनाक्रम. आता प्रत्येक केसचा वेगळा घटनाक्रम असतो आणि त्या घटनाक्रमाचं नातं या 1 जुलै 24शी आपल्याला जोडावं लागणार आहे. वेगवेगळ्या केसेसचा प्रत्येक केसचा एक घटनाक्रम असतो, तो म्हणजे असा ज्याच्या प्रत्येक तारखा वेगळ्या असतात. एक, डेट ऑफ कमिशन ऑफ ऑफेन्स, ज्या दिवशी गुन्हा घडला ती तारीख काय होती, ती तारीख 1 जुलैच्या आधी होती का नंतर होती. दुसरी महत्त्वाची तारीख, डेट ऑफ फायलिंग ऑफ और रजिस्ट्रेशन ऑफ FIR. So first, date of commission of offense. Second, date of registration of FIR. Third, date when the court takes cognizance. Date of taking cognizance. Fourth, date of filing charge sheet. Next is trial courtच्या निकालाची तारीख, date of judgment of trial court. Next is date of filing of appeal. आणि त्यानंतरची एक तारीख आहे डेट ऑफ फायलिंग ऑफ एन ॲप्लिकेशन. या कशा महत्त्वाच्या आहेत ते मी 1-2 मिनिटात आपल्याला सांगतो. हे विचारात घेण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तिन्ही कायद्यामध्ये सगळ्यात शेवटचं कलम आहे रिपील अँड सेव्हिंग्ज क्लॉज. सगळ्यात शेवटचं कलम तिन्ही कायद्यामध्ये. रिपील आणि सेव्हिंग्ज क्लॉजचा अर्थ काय हे पहिल्यांदा ध्यानात घ्या, म्हणजे पुढचा प्रवास सुखकर होईल. कोणताही कायदा जेव्हा रिपील होतो म्हणजे काय होतं, सुप्रीम कोर्टने याच्यावर बरेच निर्णय दिलेले आहेत आणि पोझिशन ऑफ लॉ इज व्हेरी वेल सेटल्ड. वेन अ लॉ इज रिपील्ड इन द आईज ऑफ लॉ इट वॉज नेव्हर बॉर्न. हे खूप अतिशय महत्त्वाचं फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल आहे. आपल्याला बऱ्याच जणांचा ह्याबद्दल गैरसमज असू शकतो की जर कायदा 1 जुलै 24ला रिपील झाला तर 30 जून 24ला तो अस्तित्वात होता, 29 जूनला अस्तित्वात होता, 28 जूनला अस्तित्वात होता, असं नाही. इफ द ॲक्ट इज रिपील्ड विदाउट अ सेव्हिंग्ज क्लॉज, हे महत्त्वाचं आहे. सेव्हिंग्ज क्लॉज शिवाय जर एखादा कायदा रिपील झाला
तर इन द आईज ऑफ लॉ इट वॉज नेव्हर बॉर्न. त्यामुळे या तिन्ही कायद्यात जर सेव्हिंग्ज क्लॉज नसला असता आणि जर तिन्ही कायद्यांनी समजा IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट नुसतेच रिपील केले असते विदाऊट सेव्हिंग्ज क्लॉज, अतिशयोक्ती न करता सांगतो, आज सर्व जे प्रिझन्स आहेत ते तुम्हाला रिकामे करावे लागले असते. कारण कायद्यामध्ये जर IPC रिपील झाला 1 जुलैला विदाऊट सेव्हिंग्ज क्लॉज तर जणू काही IPC कायदा अस्तित्वातच आला नाही. त्यामुळे कुठलाही गुन्हा घडलेला नाही, त्यामुळे कुणालाही तुम्हाला तुरुंगात ठेवता येणार नाही. ही कायद्याची परिस्थिती आहे. रिपील ही फार कमी जणांना माहिती आहे, त्याचा कृपया अभ्यास करावा. सुप्रीम कोर्टची याच्यावर बरीच जजमेंट्स आहेत. म्हणूनच कुठलाही कायदा रिपील करत असताना त्याला जोडून सेव्हिंग्ज क्लॉज केला जातो. सेव्हिंग्ज क्लॉजमुळे जे रिपील झालेले कायदे आहेत त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी वाचवल्या गेल्या त्याचा उल्लेख केला जातो. आता महत्त्वाचे सुरुवातीचे 2 जे कायदे आहेत, न्यायसंहिता आणि सुरक्षा संहिता, त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यात स्पेसिफिक सेव्हिंग्ज क्लॉज आहे. ऑल पेंडिंग कोर्ट इन कोर्ट इन्व्हर्टेड कॉमामध्ये हा शब्द लक्षात घ्या. ऑल पेंडिंग ॲप्लिकेशन्स, अपील्स, रिव्हिजन्स, इन्व्हेस्टिगेशन्स, इन्क्वायरीज आर सेव्ड. सो दे विल प्रोसीड अंडर द ओल्ड लॉ ॲज इफ द ओल्ड लॉ इज नॉट रिपील. त्यामुळे नवीन कायदा करत असताना जुना कायदा जरी रिपील केला असला तरी जुन्या कायद्याप्रमाणे जे काही प्रोसिडिंग झाले आहेत ते सेव्ह केलेले आहेत, प्रोव्हायडेड दे आर पेंडिंग. यात एक महत्त्वाचा उल्लेख मी करू इच्छितो, यात रिव्हिजन हा शब्द नाही. सुरक्षा संहितेमध्ये ॲप्लिकेशन, अपील, इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी हे शब्द आहेत, पण रिव्हिजन हा शब्द नाही. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की पेंडिंग रिव्हिजन्स जे आहेत, क्रिमिनल रिव्हिजन, हे सेव्ह झाले आहेत का नाही. परंतु याबाबत जास्त विचार करण्याचं कारण नाही, कारण यावरही काही फुल बेंच जजमेंट्स आहेत की रिव्हिजन इज इन्क्लुडेड जरी त्यात उल्लेख नसला तरी. त्यामुळे पहिला खुलासा मी करू इच्छितो, गैरसमज नसावा, जरी सेव्हिंग्ज क्लॉजमध्ये रिव्हिजन शब्द जरी नसला तरी सर्व पेंडिंग रिव्हिजन्स आर सेव्ड. बरोबर आहे. आता जायभावे सरांनी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे प्रॉस्पेक्टिव्ह, रिट्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे काय, आणि त्यात एक तिसरी कॅटेगरी आहे रिट्रोॲक्टिव्ह. खूप कमी जणांना याची माहिती आहे, कृपया याचा अभ्यास करावा. रिट्रोॲक्टिव्ह नावाचा एक कॉन्सेप्ट लॉमध्ये आहे. अगदी थोडक्या शब्दात सांगतो, बऱ्याच वेळेला भाषणात मी हे उदाहरण दिलं आहे, समजायला सोपं आहे. समजा कायदा असा झाला 1 जुलैला की 5, नीट लक्षपूर्वक ऐका, 5 किंवा त्यापेक्षा अधिक ट्रॅफिक ऑफेन्सेस जर केले तर तुमचा वाहन परवाना कायमचा रद्द केला जाईल. परत सांगतो, 5 किंवा त्याहून अधिक ट्रॅफिक ऑफेन्सेस केले तर तुमचा वाहन परवाना कायमचा रद्द केला जाईल. जर 5 ऑफेन्सेस ऑलरेडी 1 जुलैपूर्वी झालेले अशांचे जर वाहन परवाने रद्द केले तर तो रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. प्रॉस्पेक्टिव्ह केव्हा की तुम्ही 1, 2, 3, 4, 5 1 जुलै नंतर मोजायचे. मागे 10 झालेले असोत, 15, 20, 50 ऑफेन्स झालेले असोत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. 1 जुलैनंतर किती झाले, 1, 2, 3, 4, 5 झाले, तुमचा वाहन परवाना रद्द केला, हे प्रॉस्पेक्टिव्ह ऑपरेशन झालं. पण समजा 3 ऑफेन्सेस 1 जुलैपूर्वीच झालेले आहेत आणि 2 ऑफेन्सेस 1 जुलै नंतर झाले, तर हा कायदा प्रॉस्पेक्टिव्हली अप्लाय झाला म्हणायचं का रिट्रॉस्पेक्टिव्हली. कारण तुम्ही 3 आधीचे विचारात घेताय, पुढचे 2 त्यात ॲड करताय आणि तुम्ही वाहन परवाना रद्द करताय. अशा ऑपरेशनला रिट्रोॲक्टिव्ह ऑपरेशन म्हणतात. रिट्रोॲक्टिव्ह म्हणजे तारखेपूर्वी घडलेले प्रसंग विचारात घेऊन पण तारखेनंतर घडलेल्या प्रसंगामुळे जो कायदा लागू होतो
त्याला रिट्रोॲक्टिव्ह म्हणतात. त्यामुळे 5 ऑफेन्सेस आधी झालेले 1, 2 असो 3 असो, त्यात जर पुढे ऑफेन्सेसची भर पडली आणि वाहन परवाना रद्द झाला त्याला रिट्रोॲक्टिव्ह म्हणतात. थोडंफार त्या स्वरूपाचंच या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की प्रिन्सिपल ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट हा कोडिफाईड लॉ नाही, ह्याचे कलमं नाहीत, कायदा नाहीत, वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. त्यातले काही प्रिन्सिपल आपल्याला इथे विचारात घ्यावे लागतील. त्यातले काही तुम्हाला सांगतो ज्यांचा इथे विचार करावा लागेल की अनलेस कॉन्टेक्स्ट अदरवाईज स्पेसिफाईज ऑर बाय नेसेसरी इम्प्लिकेशन, म्हणजे जसं स्पष्ट कायद्यात म्हटलं असेल तर, नाही तर काय परिस्थिती असते. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, प्रोसिजरल लॉ जे असतात हे प्रॉस्पेक्टिव्ह नसतात, ते रिट्रॉस्पेक्टिव्ह असतात. प्रोसिजरल लॉ दे आर ऑलवेज रिट्रॉस्पेक्टिव्ह इन ऑपरेशन. त्याचं कारणही काय ते सांगतो मी थोड्या वेळात. दुसरं, सबस्टॅन्टिव्ह लॉ जो असतो तो ऑलवेज प्रॉस्पेक्टिव्ह इन ऑपरेशन. म्हणजे आज जर मी एखादं कृत्य केलं आणि तो गुन्हा नसेल तर नंतर तुम्ही कायदा काढून असं म्हणू शकत नाही की ह्या कृत्यामुळे गुन्हा होईल. अदरवाईज इट विल हॅव अ रिट्रॉस्पेक्टिव्ह ऑपरेशन. त्यामुळे सबस्टॅन्टिव्ह लॉ हा नेहमी प्रॉस्पेक्टिव्ह असतो, प्रोसिजरल लॉ हा नेहमी रिट्रॉस्पेक्टिव्ह असतो. आता प्रश्न असा आहे की राईट ऑफ अपील जो कायद्याने मिळतो माणसाला, राईट ऑफ अपील लिटिगंटला मिळतो, हा राईट ऑफ अपील कशा प्रकारचा कायदा आहे. तर राईट ऑफ अपील हा इज ऑलवेज क्रिएचर ऑफ स्टॅच्यूट. म्हणजे कायद्याने जर तुम्हाला अपीलाचा अधिकार दिला तरच तो तुम्हाला मिळतो. एखादा कायद्यात अपील होणार नाही अशी तरतूद करता येते आणि तसं असेल तर अपीलाचा अधिकार असत नाही. त्यामुळे राईट ऑफ अपील इज ऑलवेज अ क्रिएचर ऑफ स्टॅच्यूट. एकदा तो राईट ऑफ अपील इज अ क्रिएचर ऑफ स्टॅच्यूट म्हटलं की समथिंग विच अ स्टॅच्यूट गिव्ज यू कॅन ऑलवेज बी टेकन अवे. जर कायदा तुम्हाला अपीलाचा अधिकार देत असेल तर तो कधीही काढता येतो. थोडंफार ज्यांनी कायद्याचा फार अभ्यास केला नसेल या बाबतीत त्यांना आश्चर्य वाटू शकतं, पण ही वस्तुस्थिती आहे की राईट ऑफ अपील कॅन बी टेकन अवे विथ अ स्पेसिफिक प्रोव्हिजन विथ रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे दावा लावताना जरी कायद्यात अपीलाचा अधिकार दिलेला असला तरी नंतर कायद्यात बदल करून तो अपीलाचा अधिकार काढून घेता येतो पूर्णपणे. तसंच असा अपीलाचा अधिकार कंडिशनल पण करता येतो. एक मोठं मॅटर मी ॲडव्होकेट जनरल म्हणून चालवलं होतं, ते रिपोर्टेड डिसिजन आहे. टॅक्स मॅटर होतं. टॅक्स मॅटरमध्ये अपीलाची तरतूद होती. आम्ही अमेंडमेंटनी त्यात अशी तरतूद आणली की ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ दिस अमेंडमेंट जर तुम्हाला अपील करायचं असेल तर ती टॅक्सची संपूर्ण रक्कम तुम्ही अपीलात जमा केली पाहिजे, तरच तुमचं अपील एंटरटेन केलं जाईल. याच्यावर हायकोर्टात आव्हान देण्यात आलं की आमच्या जेव्हा लिटिगेशन सुरू झालं तेव्हा आम्हाला अनकंडिशनल राईट ऑफ अपील होता, तुम्ही आता कंडिशन कशी काय घालू शकता. तेव्हा माझा युक्तिवाद हाच होता की तुम्हाला कायद्याने अपीलाचा अधिकार दिलेला आहे, तो तुमचा मूलभूत अधिकार नाही, घटनात्मक अधिकार नाही. जर कायद्याने दिला असेल तर मी तो पूर्णपणे काढून घेऊ शकतो. जर मी पूर्णपणे काढून घेऊ शकतो तर तो मी कंडिशनल करू शकतो. अशा प्रकारे ते जजमेंट आमच्या फेवरमध्ये आलं आणि तो कायदा अपहोल्ड झाला. त्यामुळे ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ दॅट अमेंडमेंट जे काय अपीलं दाखल झाली त्यात कंपल्सरी डिपॉझिट करावे लागले पैसे, नाहीतर एंटरटेन करता येणार नाही. त्यामुळं राईट ऑफ अपीलच्या बाबतीत हे लक्षात घ्या की इट इज स्टॅच्युटरी, इट कॅन ऑलवेज बी टेकन अवे. त्यामुळं असं म्हणता येणार नाही की जेव्हा मी गुन्हा केला तेव्हा त्या गुन्ह्याबद्दल जर मला शिक्षा झाली तर अपीलाचा मला अधिकार होता आणि तो अपीलाचा अधिकार होता तो मला सेशन्स कोर्टात होता. आता तुम्ही कायद्यात बदल करून तो अपीलाचा अधिकार काढून घेऊ शकत नाही किंवा असंही म्हणू शकत नाही की सेशन्स कोर्टात नाही तू हायकोर्टात अपील कर, किंवा उलटं त्यावेळेला हायकोर्टात अपील करायचा अधिकार होता, आता तुम्ही सेशन कोर्टात कसा काय केला. त्यामुळे राईट ऑफ अपील बिईंग स्टॅच्युटरी तो काढून घेता येतो, कंडिशनल करता येतो. तसंच फोरम ऑफ अपील
ते पण बदलता येतो बाय वे ऑफ अमेंडमेंट, अँड दॅट अमेंडमेंट कॅन बी मेड रिट्रॉस्पेक्टिव्ह, मागच्या तारखेपासून ती लागू करता येते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यात बरीच जजमेंट्स आहेत, मी सांगणार होतो पण ते वेळेअभावी सांगता येणार नाही. नेक्स्ट प्रश्न त्यात असा निर्माण होईल की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूटच्या दृष्टीने कायद्याचं अर्थ लावत असताना कायदे मंडळाला काय म्हणायचं होतं, व्हॉट वॉज द इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर, शुड देअर बी अ पर्पजिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट, हे सर्व तुम्हाला जर विचारात घ्यायचं असेल तर त्याला एक खूप मोठी अट आहे. जर कायद्याची भाषा अनएम्बिग्युअस ज्याला म्हणतो, अजिबात संदिग्धता त्यात नाही, क्लिअर असेल, इट ॲडमिट्स ऑफ नॉट मोर दॅन वन इंटरप्रिटेशन असं असेल तर तो कायदा आहे तसा तुम्ही वाचला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने खूप चांगलं म्हटलेलं आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स कॉन्सिक्वेन्सेस. समजा कायद्याचा अर्थ, कायद्याची लँग्वेज ही क्लीन, क्लिअर, सरळ, साधी, सोपी आहे, त्याच्यामुळे डिझास्ट्रस कॉन्सिक्वेन्सेस होणार असतील तरी ते झाले पाहिजेत. कारण कोर्टाने कॉन्सिक्वेन्सेसचा विचार करून कायद्याचा अर्थ लावायचा नसतो. इट इज फॉर द पार्लमेंट or the legislative body to decide what will be the consequence of what we say. त्यामुळे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील याच्यावर कायद्याचं इंटरप्रिटेशन अवलंबून नसतं. त्यामुळे हे लक्षात घ्या की प्लेन सिंपल कायदा असेल तर काय. आपल्या बाबतीमध्ये कायदा अतिशय सिंपल आहे. रिपील अँड सेव्हिंग्स क्लॉज, दोज प्रोसिडिंग्स विच आर पेंडिंग आर सेव्ड. त्यामुळे गुन्हा जरी आधी घडलेला असेल, समजा शिक्षा झाली पण तुमचं अपील पेंडिंग नाही, तर त्या तारखेनंतर 1 जुलैनंतर तुमचं अपील जुन्या कायद्याखाली न करता नवीन कायद्याखाली करता येईल का, हा प्रश्न आहे. आता या बाबतीत वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी निर्णय दिलेले आहेत. ते निर्णय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला निर्णय जो आहे राजस्थान हायकोर्टनी दिलेला आहे. राजस्थान हायकोर्टचं एक जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये FIR जो आहे तो 1 जुलैच्या आधी दाखल झाला होता आणि इन्व्हेस्टिगेशन वॉज पेंडिंग. त्यामध्ये राजस्थान हायकोर्टनी म्हटले की जर FIR आधी दाखल झाला असेल, इन्व्हेस्टिगेशन जर पेंडिंग असेल, तर त्यातून निर्माण होणारी अपीलं वगैरे सर्व गोष्टी या जुन्या कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजेत, असं राजस्थान हायकोर्ट म्हणतं. दुर्दैवाने किंवा सुदैवाने दिल्ली हायकोर्ट त्याच्याशी ॲग्री करत नाही. दिल्ली हायकोर्टने असं म्हटलेलं आहे की जर FIR 1 जुलैच्या आधी असेल आणि अँटिसिपेटरी बेलचं ॲप्लिकेशन जर तुम्ही 1 जुलैनंतर फाईल केलेलं असेल, तर ॲप्लिकेशन अँटिसिपेटरी बेलचा 1 जुलैला पेंडिंग नव्हता, त्यामुळे तो सेव्ह झालेला नाही. त्यामुळे अँटिसिपेटरी बेलचं ॲप्लिकेशन नवीन कायद्याप्रमाणे विचारात घेतला जाईल. त्यामुळे राजस्थान आणि दिल्ली हायकोर्ट हे एकमेकाशी असहमत आहेत. आता केरळा हायकोर्ट, केरळा हायकोर्टनी म्हटलेलं आहे त्याच्या बाबतीत केरळा हायकोर्टापुढे केसमध्ये असं झालं की निकाल 1 जुलैच्या आधी ऑलरेडी झाला, अपील 1 जुलैनंतर फाईल केलं. तर त्याबाबत केरळ हायकोर्ट म्हणतं की अपील वॉज नॉट पेंडिंग ऑन 1 जुलै. भले कन्व्हिक्शनची ऑर्डर, जजमेंट 1 जुलैच्या आधी झालेलं असेल, पण तुम्ही अपील 1 जुलैनंतर फाईल करता आहात. जर तुम्ही अपील 1 जुलैनंतर फाईल करतात तर इट वॉज नॉट पेंडिंग ऑन 1 जुलै, इट इज नॉट सेव्ड. त्यामुळे नवीन कायद्याखालीच तुम्हाला अपील करावं लागेल. यात एक खूप मजेशीर गोष्ट झालेली आहे केरळा हायकोर्टच्या बाबतीमध्ये. त्यांनी पुढे एक स्टेप पुढे जाऊन असं म्हटलंय की तुम्ही समजा 1 जुलैच्या आधी अपील फाईल केले, पण ते ऑफिस ऑब्जेक्शनमध्ये त्यात काही त्रुटी आहेत, त्यामुळे अपिलाला नंबर पडला नाही आहे, तो नंबर 1 जुलैनंतर पडला, तर हे अपील आधी फाईल झालं समजायचं का नंतर फाईल झालं समजायचं? खूप यात गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. केरळा हायकोर्टने असं म्हटलेलं आहे की जर ऑफिस ऑब्जेक्शन नंतर रिमूव्ह झाल्या असल्या तरी तुम्ही अपील ॲक्च्युअल फाईल कोर्टात 1 जुलैच्या आधी केलं असल्यामुळं
रिमूव्हल ऑफ ऑफिस ऑब्जेक्शन विल रिलेट बॅक टू द डेट ऑफ फायलिंग ऑफ अपील आणि म्हणून तुमचं अपील 1 जुलैच्या आधी दाखल झालं असं समजलं जाईल. दुर्दैवानी म्हणा सुदैवानी म्हणा पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट याच्याशी सहमत नाही. तेव्हा आपण राजस्थान बघितलं, केरला बघितलं, दिल्ली बघितलं, आता पंजाब आणि हरियाणा. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट म्हणतं की जर अपील आधी फाईल झालेलं असेल, ऑब्जेक्शनमध्ये असेल, तुम्ही ऑब्जेक्शन जर 1 जुलै नंतर रिमूव्ह केले तर अपिलाला नंबर कधी पडला? 1 जुलै नंतर. रजिस्टर कधी झालं? 1 जुलै नंतर. त्यामुळे हे अपील 1 जुलैला पेंडिंग नव्हतं, त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे हे चालेल. थोडक्यात म्हणजे निरनिराळ्या हायकोर्टांची याबाबत मतभिन्नता दिसते. आजपर्यंत यावर सुप्रीम कोर्टाचा एकही निकाल नाही. आपलं पेरेंट हायकोर्ट आहे, पेरेंट हायकोर्टचाही एकही निकाल या मुद्द्यावर डायरेक्टली आजपर्यंत झालेला नाही. फक्त एक निकाल झालेला आहे, तो 1973चा CRPC जेव्हा आला त्यावेळचा एक निकाल आहे. त्या निकालामध्ये त्या केसमध्ये इंटरेस्टिंग घटना अशी घडली की एका माणसाला फूड आणि ड्रग ॲडल्ट्रेशन केसमध्ये मॅजिस्ट्रेटनी फक्त कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली, फक्त कोर्ट उठेपर्यंत. त्याची एक बातमी पेपरात प्रसिद्ध झाली. ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर CRPC 1973चा लागू झाला. लागू झाल्यानंतर एका सेशन जजनी ती बातमी वाचली आणि सुओ मोटो रिव्हिजन घेतला आणि ती केस ट्राय करून त्याला 6 महिन्याची शिक्षा दिली. त्यांनी अपील केलं सुप्रीम हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयात, की सेशन्स जजला अधिकार नव्हते सुओ मोटो रिव्हिजन करायचे, कारण ते सुओ मोटो रिव्हिजनचे अधिकार 73च्या ॲक्टनी पहिल्यांदा आले. मला शिक्षा जी झाली, मी जो गुन्हा केला सगळा 73च्या आधी होता. 73चा ॲक्ट आला तोपर्यंत माझी शिक्षा संपली होती, गुन्हा संपला होता, सगळं संपलं होतं. त्यामुळे मेलेल्या मडं उकडण्याचं सेशन जजला काही कारण नव्हतं. कशाला हे धंदे केले? त्याच्यावर हायकोर्टाने असं म्हटलं की नाही, सेशन जजनी त्याच्या पॉवर 73 नंतर एक्झरसाईज केल्यात. ज्या दिवशी सेशन जजनी सुओ मोटो रिव्हिजन घेतलं त्या दिवशी त्याला अधिकार होते, त्यामुळे त्यांनी केलेले रिव्हिजनचे अधिकार बरोबर आहेत. आता शिक्षा त्यांनी दिलेली योग्य का अयोग्य हे आम्ही तपासून पाहू, पण अधिकार म्हणालात तर सेशन्स जजला होते. थोडक्यात म्हणजे हा पूर्ण ग्रे एरिया दिसतो. तुम्हा सर्वांना युक्तिवादाला यात अतिशय संधी आहे. वेगवेगळ्या हायकोर्टांनी वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हा कोर्टाच्या दृष्टीने जोपर्यंत मुंबई हायकोर्टाचा निकाल येत नाही, सुप्रीम कोर्टाचा येत नाही, तोपर्यंत आर्ग्युमेंटला भरपूर यात स्कोप आहे. मी म्हटल्याप्रमाणे एक व्ह्यू असा आहे की जुना गुन्हा FIR गुन्हा जर 1 जुलैच्या आधी असेल तर त्याचं सगळं क्रियाकर्म जे काय असेल ते सगळं जुन्या कायदा कधी करा. दुसरा व्ह्यू असा आहे की फक्त पेंडिंग असेल तरच, कारण इफेक्ट ऑफ रिपीलचा अर्थ जणू काही जुना कायदा अस्तित्वातच आला नाही. जर जुना कायदा अस्तित्वातच आला नाही अशी परिस्थिती असेल तर जेवढं केवढं सेव्ह केलं गेले तेवढंच सेव्ह होईल, बाकीचं होणार नाही. आणि काय सेव्ह करायचं हे पार्लमेंटनी ठरवलं आहे, नेमली पेंडिंग ॲप्लिकेशन, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन एट्सेट्रा, रिव्हिजन, आत्ता मी म्हटल्याप्रमाणे बाकी सेव्ह केलेलं नाही. त्यामुळे जर 30 जूनला शिक्षा झाली असेल तर अपील हे 1 जुलै नंतर करणार असाल तर नवीन कायद्याप्रमाणे केलं पाहिजे, असा एक व्ह्यू आहे. आता एक काही पेच प्रसंग यात निर्माण होऊ शकतात, त्यांची तोंडओळख करतो आणि तुमची रजा घेतो. समजा एकाहून अधिक आरोपी असतील, 1 जुलैपूर्वी जजमेंट झालं, सगळ्यांना शिक्षा झाली. एका आरोपीने 30 जूनपूर्वी अपील फाईल केलं, बाकीच्यांनी अपील 1 जुलै नंतर केलं. तीच केस, तीच कन्व्हिक्शन, तेच जजमेंट, हे अपील नवीन कायद्याप्रमाणे चालणार का जुन्या? का एका आरोपीचं अपील जुन्या कायद्याप्रमाणे, दुसऱ्या 3चं नवीन कायद्याप्रमाणे? असं होणार का? प्रश्न पहिला. दुसरा प्रश्न, समजा मी 30 जूनला अपील फाईल केलं आहे आणि ते डिसमिस फॉर डिफॉल्ट झालं. 1 जुलै नंतर
मी ते रिस्टोरेशनचा अर्ज दिला आणि रिस्टोर करून घेतलं. तर हे अपील नवीन कायद्याप्रमाणे का जुन्या कायद्याप्रमाणे? मी आत्ता म्हटल्याप्रमाणे समजा अपील 30 जूनला फाईल केलं आहे किंवा त्यापूर्वी कन्व्हिक्शन होतं, त्यात कन्व्हिक्शनला स्टे घेतला आहे पण सेंटेन्सला स्टे घेतला नाही. आता मला इलेक्शन लढवायची आहे, सो सेंटेन्सला पण स्टे पाहिजे. तर मी नवीन अर्ज त्या जुन्या अपिलात 1 जुलैनंतर केला, तर अपील जुन्या कायद्याप्रमाणे चालेल, माझा अर्ज नवीन कायद्याप्रमाणे चालेल, असं होईल का? थोडं जेवल्यानंतर जी झोप आली ती जावी म्हणून हे प्रश्न तुमच्यापुढे उपस्थित केलेत. जरा मेंदूला चालना मिळावी हा त्यातला हेतू आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. मला असं वाटतं जायभाई साहेब, याच्यावर 1 दिवसाची कॉन्फरन्स होऊ शकते. असं 1 सत्रामध्ये संपणारा हा विषय नाही. विशेषतः शिंदे साहेबांना ऐकणं याबाबत बरंच इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हा सर्वांना. आव्हाड सर तर हाडाचे शिक्षक आहेत, मंत्रमुग्ध करणं हा त्यांचा पेशा आहे, त्यांनाही ऐकणं खूप इंटरेस्टिंग असेल. मला याचं व्हिडिओ क्लिपिंग तेवढं पाठवावं, जरूर त्यातनं काही शिकायला मिळेल. माफ करा, वेळेअभावी मी जरा आवर्त घेतोय. आशा करतो की तुम्हाला थोडं इंटरेस्टिंग काहीतरी सेशनची सुरुवात झाली असेल. धन्यवाद. धन्यवाद कुंभकोणी साहेब. धन्यवाद सर. आपण आता माननीय मी माननीय मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी माननीय माजी ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभ सरांचा सत्कार करावा. यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री S.K. शिंदे साहेब यांचा देखील सत्कार करावा. माननीय अध्यक्ष NH गोळे सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री S.K. शिंदे साहेब माजी न्यायमूर्ती यांचा सत्कार करावा. धन्यवाद. CRPC चा आता नवीन झालेला कायदा आणि त्यामध्ये झालेले बदल हे मला असं वाटतं की आता कुंभकोणी साहेबांनी जी सुरुवात आपल्याला करून दिली त्याप्रमाणे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्यासमोर आता येणार आहेत. विशेष करून रिमांड, कस्टडी, अरेस्ट, बेल यावर ज्या तरतुदी आहेत आणि प्रामुख्याने रिमांड आता 90 दिवसाचं म्हणजे नक्की काय, या सगळ्याच विषयाच्या गांभीर्य आपल्याला प्रॅक्टिसमध्ये रोजच जाणवत आहे. यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांसारखा दुसरी अथॉरिटी आपल्याला लवकर मिळणार नाही. साहेबही काल मुंबईवरून रात्री प्रवास करून आले आणि त्यांना देखील पुढे आता शिर्डीवरनं पुढचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे अधिक वेळ न घेता मी साहेबांना विनंती करेल की CRPCचा हा जो बदललेलं स्वरूप आहे आणि त्याचा आपल्या वकिली व्यवसायावर जो काही इम्पॅक्ट होणार आहे डे टू डे,
ट्रायल कोर्टापासून अपिलेट कोर्टापर्यंत, यावर त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. अर्थात ते झाल्यानंतर जर आपले त्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर साहेबांच्या वेळेची दखल घेऊन आपण ते प्रश्न साहेबांना निश्चित विचारू. त्यामुळे साहेबांना विनंती करतो की आपण CRPC आणि त्यात झालेले बदल नवीन कायद्याप्रमाणे यावर आम्हाला मार्गदर्शन करावं. The dignitaries on the dais, the Honorable Principal and District Judge, the learned advocates, Mr. Jai Bhave, member of the Maharashtra Bar Council, and all who are present for this conference. I must endorse the view of Mr. Kumbhakoni, who has rightly stated that the subject is so vast, so it may not be possible to encompass all its niceties within a short span. My humble request to the organizers is to arrange a seminar focusing on these 3 new acts which came into the force on the 1st of July 2024. Before we embark on the new act, I would refer that act as a Sanhita for the convenience, which has replaced the criminal procedure code which was in force for more than a century. As Mr. Kumbhakoni has rightly stated, whether there was really a dire need to change the law and whether it was possible to make some amendments is of course a debatable issue. We need not dilate in the present session. We'll directly go to some of the broad features which have brought some change in the procedural aspect, namely, as Mr. Zaibavi stated, the remand, custody, investigation, the rights which are being newly acknowledged so far as the victim is concerned, what are the timelines, what is the overview of the act. So these are some of the areas which I would like to cover in the short span. Of course, before going to that area, I must say the Sanhita is nothing but a procedural law. And we all know that procedures, fairness in the criminal law is the utmost importance. That is what the mandate of the Constitution. All procedures which are to be followed under the Sanhita or the erstwhile law are to be appreciated whether those are really fair to the investigating authority as well as to the accused. Therefore, it is to be seen there is a fine balance between the personal right of the accused and the right of the society. And that has to be done by the person to whom we called as a magistrate. No doubt, investigating officer carries out the investigation and the right to interfere with that or the right to take the trial takes place only after the cognizance. But nevertheless, before taking the cognizance, there is one jurisdiction which is vested into the magistrate, is called a supervisory jurisdiction. A supervisory jurisdiction tries to maintain the balance between how the investigation is being carried out and whether that investigation anyway flouts or violates rights of the accused is required to be seen. For example, you will see that once FIR is lodged, किंवा जेव्हा ऑफेन्स जेव्हा रजिस्टर्ड होतो, it is a mandatory for the investigating officer to give a copy or send a copy of the FIR to the jurisdictional magistrate. In the same way, he has to maintain the case diary, what steps he has taken insofar as the investigation is concerned, as well as the station diary. So at the first remand, he has to produce those diaries before the court, and the court in that case enjoys or exercises the supervisory jurisdiction, meaning thereby whether the executives are really following law or not. Normally, it is to be stated that the executive powers under the Constitution or under the law are different and watertight, whereas the judicial powers are different and watertight, and none of them should try to overlap or extend their arm of a jurisdiction over the jurisdiction of the other side.
meaning thereby whether the court can interfere in the jurisdiction of an investigating officer to carry out the investigation. Because investigation is a prerogative of an executive, that is a police officer. But nevertheless, if you see the CRPC in a whole or a jurisprudence as a criminal jurisprudence, you would find that every step after registration of an FIR, the court has a supervisory jurisdiction over the acts of the investigating officer. Now, what basically is in a trial and how the trial is to be conducted. Now, what is a trial? The trial is basically a contest between two unequals. One is a mighty person who has a large resource at his end, like a state, because state is always a prosecution. Whereas an accused is an individual. So one individual on the one side and a mighty state on the other side. There will be an unequal two contestant contesting on a drama. So therefore, the court intervenes and sees that this unequal contest is being balanced and none of whose rights are being violated. That is why a supervisory jurisdiction powers are vested in the criminal jurisprudence so far as the CRPC is concerned as well as under the Sanhita is concerned. I must tell you very candidly, though there are some changes which have been sought to be brought, but the criminal jurisprudence as such has not changed at all. I do not see anywhere that there is a change of a burden of proof. Of course, in the special laws, we'll find there is a reverse burden of proof. But by and large, the criminal jurisprudence has not been changed at all. Now, we know that, of course, I don't want to go into the burden and the criminal, the reverse burden at all. I would straightway go to the first area where there is some changes are sought to be brought. Now, under this Sanhita, some timelines are framed. Earlier, there were no timelines given to the magistrate or to the accused or to the investigating officer to complete everything. Now, certain timelines are introduced so that there could be no immediate investigation and the trial will be, there will be speedy trial, which is one of the constitutional rights. You will see that these are the one area. The second area which is sought to be introduced is acknowledging the rights of the victim. Now, the victim has its own meaning, which has been defined in the CRPC as well as under the new act. And till date, till the victim has been brought into the statutes, she had no right in the trial at all. For example, one who is a victim of the sexual assault, she was always kept away from the trial. She was not participating at all. But by evolving the jurisprudence and the several laws, now the Act has identified and acknowledged that even a victim will have the participatory rights. For example, under the several IPC provisions, before granting a bail to an accused who is of the rape, against whom there are the serious offenses of the body offenses are registered, so far as the women are concerned, it is stated that before granting the bail, a lady or the victim is required to be heard. In the same way, there is one more provision which has been brought, which acknowledges the right of the victim is this. Earlier, the withdrawal of the prosecution was left to the wisdom of the public prosecutor. Of course, when he applies for the withdrawal of the prosecution, objectively has to assess the evidence and place it before the court and request for the withdrawal of prosecution. But now the change has been brought to the extent that if any prosecution is to be withdrawn, a notice has to be given to the victim. So victim right has been acknowledged under the new Sanhita, and we must welcome this stage. At the same time, so far as the victim of a rape or any offenses against her, the Sanhita acknowledges that she should be told what is the progress in the investigation. She is also entitled to a copy of a charge sheet, which was earlier filed under the 207. I don't know the new Sanhita provision.
So overall, so far as the rights of the victims are concerned, now she has her rights, participatory rights are being acknowledged under the Sanhita. I think this is the most good step which has been taken by the legislator. Now going little ahead, which is the more controversial, that is the 154 and the provision so far as the remand is concerned. I think most of the lawyers, and there is a sort of a confusion so far as these provisions are concerned. Now under the 154 of the CRPC and the corresponding provisions under Sanhita, let us take what the provisions under the Sanhita and what are the changes which have been brought. Now earlier, though in the Maharashtra there was a practice to record the zero FIR, meaning thereby if the offense takes place outside the jurisdiction of the police station, the police were reluctant to register the FIR. That was of course not the case in the Maharashtra, because Maharashtra there was a practice followed to register the FIR if there is a cognizable offense is made out, and that FIR the police were sending to the jurisdictional court or the jurisdictional magistrate. Under the Sanhita, now it is mandatory. Mandatory in the sense, if the information discloses the cognizable offense, irrespective of the jurisdiction, the police have to register the FIR. Only thing is that has been missed out. For what reason, I don't know. The further procedure has not been contemplated, and for what, that you may have to think over it. The second good position or the provision which has been inserted is that today you can even lodge the FIR on the electronic telecommunication, or by communicating him on the telephone or your mobile or by email. But only with the proviso saying that if any telecommunication discloses the cognizable offense, the officer shall wait for the 3 days, and within 3 days, the informant has to come and sign the FIR, and then the FIR would be taken on the statutes. Of course, these provisions are to be welcome, but there are several lacunas, or there could be some issues as regard thereto. For example, even if there is a very serious crime which has been committed and communicated to the investigating officer on a telephone, whether it would be advisable for him to defer the investigation for the period of the 3 days unless the informant comes and signs the FIR. But this is the question. Of course, there will be the debate on this. There is one more debate, debatable issue, which of course you will be able to address to the courts. Namely, if you remember, there was a very old judgment, that is some Kumari, I don't recollect the name of that judgment, where it has been straightway stated that if information is disclosing the cognizable offense, in that case, the police had no option but to register the offense. This was a judgment of the constitutional bench with the only proviso saying that where the offense is less than 7 years, less than 3 years, but